हॅलो. हा सर. आवाज येतो का? हो सर, येतोय आवाज. ओके, evening, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. गुड येतोय आवाज इव्हनिंग. सर. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. ओके, ठीक आहे. कालचं आपलं आयडियम स्ट्रक्चर मॅपिंगचं झालंय. सर्वांना गोष्टी समजल्यात कालच्या लेक्चर मधल्या? तर 5 मिनिटं थोडस ब्रशअप. सर आयडियम आहे ना, हा. डाऊन ट्रेंड मध्ये जरासं कन्फ्युजिंग होतं, जरा Down trend. गिचपट असं. हा, डाऊन ट्रेंडिंग मध्ये. बरं, ठीक आहे, करतो. एकच मिनिट थांबा. आणखी कोण जॉईन होते का आपण बघूया, 5 मिनिटं किंवा पहिले 5-10 मिनिटं, आणि त्याच्यानंतर चालू करूया. तोपर्यंत कोणाचे काही वेगळे सर एक प्रश्न प्रश्न होता. हा, विचारा. प्रश्न होता की अँड्रॉइड साठी एक्सनेस ऍप कोणतं आहे? आता मला एक मित्राने सांगितलं हा, की जे प्ले स्टोर वर पाकिस्तानचं हे नाही, हे करा की आपलं तुम्ही कोणतं आहे एक्सनेस? मेसेज करा की, तुम्हाला मेसेज देतो की, मेसेज करा, आज तुम्हाला दिला देतो. होता ना सेटअप, आज टाकला होता सर. होय, ते प्ले ग्रुपला होता स्टोरला तो आहे ना, आपण. एक्सनेस गो येतं. एक्सनेस गो. नाही, बरोबर आहे. तुम्ही मेसेज करा. आज जो टाकला तो आपला पर्सनल कम्युनिटीला, हा हा. लोकल मध्ये नाही आहे तो. लोकल मध्ये तुम्ही हे करा, मला मेसेज, तुम्हाला त्याचा सेटअप देतो. सर ऍडव्हान्स क्लास आहे ना, होय, ऍडव्हान्स चालू झाल्यासारखंच आहे. म्हणजे जे फीज भरलेत ते आलेत ना पुढे आता. नाही, 1-2 दिवस त्यांना एक चांगली कन्सेप्ट द्यायला लागलोय, नवीन काहीतरी मिळून दे म्हणून त्यांना. स्ट्रक्चर अच्छा. मॅपिंग नावाचा एक कन्सेप्ट आहे. ते लोक काय करतात की रिटेलर मॅपिंगच करायला लागलेत. कारण का मी ऍडव्हान्स विचारणार होतो, मग हम्म. त्यामुळे मी विचारलं नाही, त्यासाठी विचारलं आपल्याला, बाकी काय नाही, ठीक आहे. काय व्हायला लागलंय की स्ट्रक्चर मॅपिंग करायला येत नाही, भरपूर लोक लॉस मध्ये चालल्यात. एक बरोबर. कन्सेप्ट फक्त दाखवायचा त्यांना की कशा पद्धतीने स्ट्रक्चर मॅप केलं जातं मार्केटला. ठीक आहे कारण सर. मार्केट बाकीचे सगळे जे लोक आहेत ते रिटेलर पद्धतीनेच करायला लागलेत. बरोबर सर. मग ओके सर. एक 5 मिनिटं वाट बघा. तोपर्यंत प्रश्न कोणाचे असतील तर सांगा, मला विचारा, काय प्रॉब्लेम नाही. सर मी सकाळी ना इथेरियमचा चार्ट सेंड केला होता तुम्हाला. इथेरियम? हॅलो. हो, इथेरियमचा चार्ट सेंड केला होता. हा. तर तुम्ही बोलले की मी संध्याकाळी शिकवतो पुढचं, कारण की त्याचा हायर लो म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर झालं, पण देन तो नंतर वरती निघून गेला. मग तुम्ही मला बोलले की ते मी संध्याकाळी सांगतो. कशाला सेंड केला होता तुम्ही तो? याला आपल्या टेलिग्रामला. टेलिग्रामला काय? पुष्पक शिंदे म्हणून. हो, पुष्पक शिंदे म्हणून. परत एकदा टाका बघा आता जरा. एक मिनिट सर. माईक ऑफ करा. हो सर. हा, व्ह्यू जास्त पाहिजे म्हणून असं तुम्हाला एक मी मेसेज केलेला, बरोबर ना? येस सर. हा, व्ह्यू म्हणजे तुम्ही तेवढंच मॅपिंग केलं, लक्षात घ्या. हो. पुढे पण मॅपिंग केलं पाहिजे तुम्हाला. मला तेच कळालं नाही की पुढे काय करायचंय आता, कारण की चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर मार्केट खाली गेलं पाहिजे होतं ना. एक हा, व्ह्यू बघा, माझा असं. चेंज ऑफ कॅरेक्टर झालं, बरोबर ना? मग चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर ना पहिला लो तुटला. हो, मग दुसरा नवीन लोअर लो तुम्हाला तयार करायला नको? बरोबर. हा, ओके. मग त्याच्यासाठी आयडियम बघायला नको परत? हो, आयडियम बघायला हवा. हा, मग ते बघायला पाहिजे होतं तुम्ही, आणि पुढचं मॅप करायला पाहिजे होतं. ओके. हा, ते दाखवू शकता का एकदा तुम्ही? इथेरियम आहे ना? स्क्रीनशॉट घेऊन. हा, दाखवतो. हो, इथे. इथेरियम वीकली चार्ट आहे तुमच्याकडे, दाखवतो थांबा मी तुम्हाला. हो. माईक ऑफ करा. कोणता चार्ट आहे यातला? होंडाचा आहे. होंडाचा आहे ना? ओके, ठीक आहे. विकलीचा चार्ट स्टार्टअप पासून करत आलाय तुम्ही? हे बघा, इथं चेंज ऑफ कॅरेक्टर झालं तुमच्याकडे, बरोबर आहे? येस सर. हा, मग यात पुलबॅक कुठं आला? इथं वरती आला बघा पुलबॅक. हा, आला का? एकदम टॉपला. हा, एकदम टॉपला नाही, इथं आला पुलबॅक. हा, सॉरी, मिडलला. हो. हा, मिडलला. मग पुलबॅक घेतला का मार्केटने? हो. हा, मग त्यावेळेला लोअर लो कन्फर्म झाले इथे. अच्छा. आणि वरती हायर आहे. मग ट्रेंड कोणता तयार झाला? हा साइडवेज. साइडवेज नाही. साइडवेज कसं म्हणू शकता? चेंज ऑफ कॅरेक्टर झाले, डाऊन ट्रेंड चालू झाला. ओके.
हा मग डाऊन ट्रेंड झाल्यानंतर तुम्ही सेलिंग साठी बसू शकताय. मग त्याच्यासाठी काय करायची, फिब लावायची. वरनं खाली फिब लावली समजा तुम्ही अशी, आणि हा 50% भाग आहे, त्याच्यावरती कोणता एरिया, आपलं प्रीमियम. प्रीमियम आणि खालचा डिस्काउंट. हा मग प्रीमियम मध्ये तुम्ही सेल करू शकताय. हो करू हा शकतो. हे बघा, इकडनं सेलिंग केल्यानंतर मार्केट थोडंफार खाली गेलं, हो बरोबर आहे का. येस सर. हा मग हा प्रॉफिट तुम्हाला झालेला आहे, लक्षात घ्या. अच्छा. वेव जास्त असून दे, वेव म्हणजे मार्केट जरा जास्त वेव असणारे हे करा, म्हणजे तुम्हाला समजेल काय होतं ते. माईक ऑफ करा जरा 1 मिनिट. ओके. बघा वेव जास्त म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये मला काय सांगायचं ते सांगतो तुम्हाला. वेव म्हणजे तुम्ही काय केलं, इथनं इथं गेले, इथनं इथं गेले, इथनं इथं गेले आणि इथनं एवढंच मॅपिंग केलं तुम्ही. येस. हे करू नका, हे असं जरा दिसून दे की तुम्हाला. तुमचं डोकं बाद झाल्याशिवाय तर मार्केट कळणार आहे का तुम्हाला. नाही सर. नाही. आता ह्या वेव किती आहेत बघा, ह्या जास्त आहेत ना. हो खूप सारे. हा स्वतःचं डोकं बाद करून घ्या, मग मार्केट समजायला चालू होणार. ओके सर. हा म्हणजे ज्याला विकली केलं त्याला डे ला करून बघ. हा डे ला करा, चालतंय. इथेरियमच काय घ्यायची गरज नाही, लक्षात घ्या. बाकी भरपूर नाही. कन्सेप्ट आहेत. हो चालेल. हा बिटकॉइनला घ्या किंवा बाकीच्या गोष्टी घ्या. येस सर. हा ओके. थँक्यू सर. बाकी कुणाचा प्रश्न आहे काय. सर सध्या गोल्डला काय चालू आहे ते एक वेळ सांगा ना. गोल्ड टोटली बुलिश आहे. गोल्ड वरती टॉपचा हाय घेणार आहे, लक्षात घ्या. हा टॉपचा हाय घेणार आहे, दिसतो हा आहे. हो सर. बघा हा हाय, गोल्ड हा हाय घेणार आहे, लक्षात घ्या. हायला गेले का बघा मार्केट, नाही गेला अजून. नाही गेलेला, बरोबर आहे. ही कॅन्डल जर इथंच जर क्लोज झाली आज, तर उद्या इथं तुम्हाला एक फेअर व्हॅल्यू गॅप मिळणार, बरोबर आहे. हो सर. हा मग उद्या तुम्ही ही जी कॅन्डल आहे तुमच्याकडे विकलीची, ह्या कॅन्डलच्या लोच्या बाजूला काय करायचं, तुम्हाला फोकस करायचं, लक्षात घ्या. विकली कॅन्डल क्लोज व्हायला किती दिवस आहेत अजून. 5 दिवस. 3 दिवस. 3 दिवस आहेत. 2 दिवस. 3 दिवस. 31 दिवस. हा 3 दिवस. 3 दिवस. मग इथं जर फेअर व्हॅल्यू गॅप जर तयार झाला, लक्षात घ्या. इथं जर फेअर व्हॅल्यू गॅप तयार झाला, तर ह्या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये ह्या ब्लॅक कॅन्डलची लिक्विडिटी खाणार मार्केट, आणि लिक्विडिटी खाल्ल्यानंतर ना टॉपला जाणार, लक्षात घ्या. म्हणजे पुढच्या आठवड्यात तुम्ही पुढच्या आठवड्यात तुम्ही ह्या एरियामध्ये बाईंगला बसू शकताय. काय 2730 ते 2724 या लेवलमध्ये, लक्षात घ्या. पुढच्या आठवड्यात. हा का पण ते सांगतो. ही कॅन्डल जर अशीच जर क्लोज झाली, लक्षात घ्या, तर ह्या कॅन्डलनं काय केलं, अक्युमुलेशन केलंय. अक्युमुलेशन केले, बरोबर ना. पुढची कॅन्डल पण थोडंफार अक्युमुलेशन करेल. ह्याच्या पुढची जी कॅन्डल आहे ती पण थोडंफार अक्युमुलेशन करणार असं, आणि मॅन्युप्युलेशन ह्याच्यात करणार, आणि तिथनं पुढे रॅली इथपर्यंत येणार, लक्षात घ्या. काल हा व्ह्यू गोल्डचा. हो सर. हा पण तो पुढच्या आठवड्यात ट्रेड बनेल, लक्षात घ्या. ह्या आठवड्यात बनणार नाही तो. ऍक्च्युली तिथं येईल पण काय सांगता येणार नाही, कारण की मार्केट एका फेअर व्हॅल्यू गॅपला रिस्पेक्ट करून वरती चाललंय बघा. चाललंय का. हो सर. मग त्यामुळं ह्या हायला जाणं भरपूर महत्वाचं आहे. त्याचा टार्गेट असणारा हा जो हाय आहे तो काय हाय, 2790. 2790 स्वीप करेल. काय म्हणला, त्याची ऑर्डर कुठं पडली असेल आता, ज्यांनी कोणी घेतला असेल बाय साईडला. बाय साईडला त्यांची आता इथं ऑर्डर पडल्यात डेलीच्या हिशोबाने किंवा विकली मंथलीच्या हिशोबाने खाली बॉटमला पडल्यात. इथं बघा, इथं हा एक फेअर व्हॅल्यू गॅप दिसतो, इथं पडल्यात बायची, सगळ्यांनी घेतल्यात त्यांचे. कळलं. हो सर. आता एक काय करतो मी, आयडीएम स्ट्रक्चर मॅपिंगचं थोडंफार तुम्हाला दाखवतो, आणि त्याच्यानंतर आपण पुढे सरकूया. आयडीएम स्ट्रक्चर मॅपिंग तुम्हाला दाखवतो थोडंफार. हे बघा, इथं युएसडी कॅड घेऊया आपण. युएसडी कॅड घेतलं, मंथलीचा चार्ट घेतला. मंथलीच्या चार्टवर आपल्याला आयडीएम स्ट्रक्चर मॅपिंग बघायचं आहे. आता मार्केट कोणत्या साईडला गेले सांगा मला. डाऊन साईड. डाऊन साईड. मग डाऊन साईडला गेले, लक्षात घ्या. बरोबर आहे ना, डाऊन साईडला गेले, बरोबर. आता इथं पुलबॅक कुठं आलाय बघा. पुलबॅक कुठं दिसतोय सांगा जरा मला.
या एवढ्या सगळ्या रॅलीमध्ये इथं पुलबॅक आला ना, ह्या कॅन्डलची लिक्विडिटी खाल्ल्या बघा, खाल्ल्या का? हो हो सर. हा, मग ह्याला पुलबॅकला मी काय केलं, मार्क करून घेतलं. त्या पुलबॅकला मी काय मार्क करून घेतलं, आयडीएम म्हणून मार्क करून घेतलं. लक्षात द्या, मी नाव पण टाकतो त्याला, आयडीएम. आयडीएम म्हणून मार्क करून घेतलं. आयडीएम, आता तो आयडीएम मार्क केला तुम्ही, बरोबर ना? हो आणि मार्केट खाली चाललंय, म्हणजे मार्केट काय कन्फर्म करणार आहे, लोअर लो कन्फर्म करणार आहे, बरोबर ना? हो हो सर. हा, मग लोअर लो जर कन्फर्म करायचं असेल तर मार्केटला ह्याला टच करायला जायला पाहिजे. मग ते जाते का बघायचं, माईक ऑफ करा जरा, ते जाते का बघायचं. लक्षात घ्या, ते जर जात नसेल आणि नवीन जर पुलबॅक झाला तर हा पुलबॅक काय होणार, तुमचा शिफ्ट होणार खाली. लक्षात घ्या, चेक करूया आपण, पुलबॅक शिफ्ट होतोय का मार्केट त्या आयडीएमला शिवायला जात आहे. पुलबॅक शिफ्ट झाला. येस सर. हो सर. वरचं हा एक नंबरचा पुलबॅक, हे 2 नंबरचा, आणि 2 नंबरचा तो कोणता पुलबॅक आला तुमच्याकडे, करंट पुलबॅक आला. करंट. हा, मग हा पुलबॅक कुठं शिफ्ट झाला, इथं झाला का? हो सर. हो सर. हा, पुलबॅक म्हणजे काय, पाठीमागच्या कॅन्डलची लिक्विडिटी खाल्ली आणि यांच्या लोच्या खाली जाऊन क्लोजिंग दिलं, म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, पुलबॅक म्हणतो. लक्षात घ्या, बरोबर ना? येस सर. आता आपण वाट बघणार की इथनं मार्केट जाऊन ह्या पुलबॅकला शिवते का, आणि ज्यावेळेला शिवेल, ज्यावेळेला टच करणार त्यावेळेला खालच्या बाजूला लोअर लो काय होणार, कन्फर्म होणार. लक्षात घ्या. बघा, टच करायला लागले का, नाही, शिफ्ट झाला पुढे सर सरकलो. आयडीएम. पुलबॅक शिफ्ट झाला का? हो सर. येस सर. बघा, ह्या हायच्या वरती पुलबॅक शिफ्ट झाला. लक्षात घ्या, इथं. आता परत तुम्ही काय बघणार, ह्या इथनं मार्केट ह्या पुलबॅकला शिवाय जाते का बघणार, कारण की लोअर लो अजून तुम्हाला कन्फर्म मिळतच नाही ना, बरोबर आहे काय? हो हो बरोबर. येस सर. आणि रिटेलर मॅपिंग मध्ये तुम्ही कसं मॅपिंग करणार, इथनं वरती गेलं, इथनं खाली गेलं, इथनं वरती गेलं, इथनं खाली गेलं, इथनं वरती गेलं, आणि इथनं खाली गेलं. मग तुमचे लोअर लो कुठे यायला लागले, इथं यायला लागलेत काय? हो. हो सर. माझा आलाय लोअर लो इथं. नाही. लिक्विडिटी हंटिंग केल्याशिवाय मी लोअर लो कन्फर्म करत नाही. लक्षात घ्या. मग ह्या 2 टॉप आहेत, ह्याच्यावरती काय पडल्या, लिक्विडिटी पडल्या. लक्षात घ्या, ती हंटिंग करायला मार्केट जाणार. माईक ऑफ करा. पुलबॅक शिफ्ट होईल का? शिफ्ट हो झाला. हो. शिफ्ट झाला, कारण की हा आयडीएम मार्क केला. आता हा आयडीएम, हा पुलबॅक आला, मग मार्केटनं इथं शिवायला जायला पाहिजे ना त्या पुलबॅकला. हो सर. मग आपण त्याची वाट बघणार. परत पुलबॅक शिफ्ट झाला बघा. ह्या ग्रीन कॅन्डलची लिक्विडिटी खाल्ली का, आणि क्लोजिंग आणि खाली दिली. क्लोजिंग खाली दिले, मग पुलबॅक कुठं झाला तुमचा, शिफ्ट इथं झाला. लक्षात घ्या. परत पुलबॅक शिफ्ट झाला बघा. हो सर. का शिफ्ट झाला कळालं, एका कॅन्डलनं या प्रिव्हियस कॅन्डलची लिक्विडिटी खाऊन खाली क्लोजिंग दिलं का, हो दिलं. पुलबॅक शिफ्ट झाला. लक्षात घ्या इथं, बरोबर आहे का? हो. परत पुलबॅक शिफ्ट झाला बघा. ह्या कॅन्डलची लिक्विडिटी खाल्ली, परत पुलबॅक शिफ्ट झाला, इथं झाला. झालं. येस सर. आता इथं आपण कशाची वाट बघायला लागलोय, आयडीएम ची, त्याच्यावरती IDM. टच करायचे आयडीएम ला. आयडीएम ची वाट बघायला ना इथं आपण, हा. बरोबर ना? आयडीएम ची वाट बघायला, सध्या- आयडीएम ला मार्केट टच करते का बघायला, बरोबर ना? ते सध्या Yes, sir. पुलबॅकच आहे, त्याला टच केल्याच्या नंतर आयडीएम होतो ना. नाही, टच केल्याच्या नंतर नाही, आता ही इंड्युसमेंट लेवल तयार झाल्या, ह्याला टच केल्यानंतर लोअर लो कन्फर्म होते. लक्षात घ्या, हम्म. लोअर लो अजून टच करायला गेले का बघा मार्केट,
नाही. नाही, इथनं पाठीमागचे जेवढे आयडीएम मार्क केले होते त्याला टच केलं नाही, म्हणून आपण एवढ्या खालीपर्यंत आलोय. बरोबर आहे का? हो. हो, आता sir. परत बघ, चेक करणार. माईक ऑफ करा. बघा, आयडीएम ला टॅप केलं का मार्केटनं? केलं. हा, हो. आयडीएम ला टॅप केलं. खाली कन्फर्मेशन कशाचं आलंय? लोअर. लोअर लोचं आलं कन्फर्मेशन? हो सर. आलं काय खाली कन्फर्मेशन लोअर लोचं? बघा इथे लोअर लोचं कन्फर्मेशन आलंय बघा. हो आलं. दिसते लोअर लो कन्फर्मेशन आलं? हो सर. आता लोअर लोचं कन्फर्मेशन आलंय, बरोबर आहे का तुमच्याकडं? आणि वरती हो. तुमच्याकडे काय तयार झाले? वरती हाय आहे, लक्षात घ्या. वरती टॉपला हाय का? इथं हाय हायर आहे. हायर आहे. आणि मार्केट कुठे गेले? लोअर लो, म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर गेले, डाऊन ट्रेंडला गेले ना मार्केट. हो. बरोबर ना? आता डाऊन ट्रेंडला जर गेला असेल तर तुम्ही काय करणार? सेल करणार का बाय करणार? सेल. सेल करणार ना, बरोबर आहे का? सेल करणार तुम्ही इथं मार्केटला, लक्षात घ्या. मग सेल करण्यासाठी वरून ज्यावेळेला प्राइस खाली आली त्यावेळेला हेल्दी प्राइस झाले का बघणार आपण पहिल्यांदा. हेल्दी नाही झाली म्हणून आपण काय करणार? इथनं फिबोनाची इथं लावणार. मार्केट 50% गेले का बघा? नाही. नाही गेलं. मग त्याच्यानंतर हा लो मारला म्हणून मी या लोला लावली फिबोनाची. इथनं 50% गेले का बघा वरती? नाही. नाही. मग हा एक लो मारला म्हणून मी फिबोनाची या लोला लावले. 50% गेले का बघा मार्केट? नाही. माईक ऑफ करा. हा बोला. ते ब्लॅक कॅन्डल तिथं का लावले आपण 50%? ते सांगतो तुम्हाला मी, ते हायर सांगतो पुढं. हे बघा, आता इथनं हा लोला लावला, इथनं 50% गेले का मार्केट? नाही. नाही गेलेलं, बरोबर ना? तिथनं परत मार्केट परत खाली गेलं, परत खाली मार्केट एक नवीन लो लावला. अजूनपर्यंत मार्केट 50% गेले का बघा? नाही. नाही गेलेलं, बरोबर ना? अजूनपर्यंत 50 ला गेलेलं नाही. मग 50 ला, आता इथं 50 ला जायची का वाट बघायला लागली सांगा आपण? प्रीमियम मध्ये घ्यायचं आपल्याला. आपल्याला प्रीमियम मध्ये सेल मारा. ट्रेड आपल्याला मागातच घ्यायचा, लक्षात घ्या. डिस्काउंट मध्ये घ्यायचं नाही. डिस्काउंट मध्ये घ्यायचं. डिस्काउंट मध्ये नाही, प्रीमियम मध्ये घ्यायचा आहे. सेलचा ट्रेड टाकणार आहे आपण, लक्षात घ्या इथं. त्यामुळे आपण प्रीमियम मध्येच टाकणार तो सेल. त्याच्यानंतर बघणार आपण काय करू शकते मार्केट. पण ऍक्च्युअली जर इथनं तुम्हाला एक रिस्क घ्यायचं असेल तर तुम्ही इथं सेल पण मारू शकता, लक्षात घ्या. रिस्क जर तुम्हाला पाहिजे असेल तर. काय म्हणलो मी तुम्हाला? रिस्क पाहिजे असेल तर. रिस्क पाहिजे असेल तर. आणि इथं रिस्क बघणार तुम्ही. आयडीएम घेतलाय मार्केटने आणि जरासं मी वरच्या टाइम फ्रेमला जाऊन बघतो काय आहे का इकडं. आयडीएम घेतलाय आणि लिक्विडिटी पण घेतल्या बघा 4-5 कॅन्डलची. मग मी इथं, मला इथं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट किंवा काही जर गोष्टी मला आढळल्या किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर दिसलं तर मी इथनं सेल मारून खालच्या बाजूला प्रॉफिट घेऊ शकतो, लक्षात घ्या. स्टॉप लॉस कुठला टाकणार आहे? हे लिक्विडिटी हंटिंग केलंय त्याच्या वरचा. आणि इथं सेलचा ट्रेड घेतलेला आहे समजा. मी तुम्हाला इथं सेलचा ट्रेड दाखवतो. सर ते टार्गेट काय असणार? टार्गेट ह्यो पहिला लो, हे बघा ह्यो पहिला लो आहे ना, लोअर लो, तो टार्गेट असणार. आणि हा रिस्की ट्रेड आहे, लक्षात घ्या. प्रीमियम मध्ये सेल करतोय कधी आपण? डिस्काउंट मध्ये सेल करतोय का कधी आपण? नाही करत. नाही. मग हा रिस्की ट्रेड असणार, लक्षात घ्या. पण रिस्की ट्रेड मधनं चांगला प्रॉफिट जर तुम्हाला मिळत असेल तर. सर रेशो कितीचा भेटतोय त्याच्यामध्ये? हे तर रेशो मिळाले की तुम्हाला 1:3 मिळालाय. पण आम्ही काय करतोय, आणखी छोट्या टाइम फ्रेमवर जाऊन ट्रेड घेतो, त्याच्यामुळे आम्हाला 1:10 पण रेशो इथं मिळू शकतो. मग तिथं कन्फर्मेशन काय घ्यायची ते सगळं मिळतं, लक्षात घ्या. सर आम्हाला नाही जमणार ते घ्यायला. जमणार की सगळं. ऍडव्हान्स करा, पूर्ण जमते बघा सगळं. झालं का टिपीडी? कळलं काय? रिस्क घेतली आपण, बरोबर ना? मार्केटमध्ये रिस्क जर घेत असेल तरच प्रॉफिट करणार मार्केट, लक्षात घ्या. बरोबर ना? हा येस सर. हा, आता मी काय केलं, अशा दिवसात आपल्याला समज 2 भेटले क्रायटेरियानुसार आणि त्याचा रेशो एकाच तुम्ही 10 सांगितला किंवा एकाच 4 जरी असला, त्यातला एक गेला आणि एक राहिला तरी काय फरक पडत नाही. काय फरक पडत नाही. आता बघा इथं तुम्ही मार्केट इथपर्यंत गेले, तुमचं प्रॉफिट गेले, ट्रेड काढायचं नाही. स्टॉप लॉस कुठं आणून ठेवला? बाईंग लेवलला आणून ठेवला. का बाईंग लेवलला आणून ठेवला? मार्केटने इथे काय केले? कन्सोल केले बघा. कन्सोल केल्याला दिसते? हो सर. हा, कन्सोल केले मार्केटनं. मग इथं कन्सोल केले ना मार्केटनं, एवढं समजा एवढं केले 7-12 म्हणजे काय सर ते समजलं नाही, ते एक वेळेस सांगा.
साइडवेज गेले, साइडवेज मार्केट कन्सोल्टेशन गेले काय साइडवेज मार्केट? अक्युमुलेशन अक्युमुलेशन केलं. अक्युमुलेशन आणि इथं मार्केटने काय केले? मॅनिप्युलेशन. मॅनिप्युलेशन. इथं मग ह्या ब्लॉक मध्ये 7 कॅन्डल आहेत, बरोबर आहे काय? हो. मग इथं खाली 7 कॅन्डलचं काय असणार? तुमचं टार्गेट असणार, लक्षात घ्या. मी 7 कॅन्डल होईपर्यंत आपण ट्रेड थांबायचं. काढायचं. काढायचं नाही. किती कॅन्डल झाल्यात आता? 4. 3 कॅन्डल झाल्यात. ती सोडून द्या वरची, ती एसएल ची आहे म्हणून समजा. 3 झाल्यात. आता 7 कॅन्डल होईपर्यंत तुमचं टार्गेट असणार. सर कोणत्या टाइम फ्रेमचे कॅन्डल पण? ते टाइम फ्रेम इथे मॅटर करत नाही बघा. किती झाल्या? 7 झाल्या का कॅन्डल? हो सर, लय ते रेशो लय भयानक भेटला सर. बरोबर आहे का? सर अशा आठवड्यातून 2 भेटतील का? 2-3 मिळतात की. तुम्ही स्विंग ट्रेडिंग वर बसला की मिळणार हे 100%. समजलं तुम्हाला? पुलबॅक तिथे लोअर लो कन्फर्म झाला तुमचा, बरोबर आहे का? हे बघा इथे लोअर लो कन्फर्म झाला तुमचा, बरोबर आहे. आणि ज्या वेळेला मार्केटने आयडीएम घेतला आणि लोअर लोच्या खाली ही ब्लॅक कलरची कॅन्डल क्लोज झाली, त्यावेळेला वरती कन्फर्म काय झाला तुमच्याकडं? लोअर आहे, डाऊन ट्रेंड आहे. लोअर हाय कन्फर्म झाला काय? बरोबर आहे काय? लोअर हाय कन्फर्म कसं करायचं कळालं? लोअर लो कसा कन्फर्म करायचा? लोअर लो कसा कन्फर्म करायचा? लोअर हाय झाल्यानंतर खाली लोअर लो अबब तयार होतो. नाही, लोअर आयडीएमची लिक्विडिटी स्वीप केल्यानंतर. आयडीएमची लिक्विडिटी स्वीप केल्यानंतर नाही. इथं आयडीएमची लिक्विडिटी स्वीप केल्या बघा, याने केलं काय? हा, मग स्वीप करून दे किंवा रन करून दे, नो मॅटर. लक्षात घ्या, स्वीप करून दे ना रन करून दे, काही फरक पडत नाही. आयडीएमला जाऊन चिटकलं, आयडीएमच्या वरती सरकलं म्हणलं की खालच्या बाजूला कन्फर्म काय झालं तुमच्याकडे? लोअर लो कन्फर्म झाला, बरोबर आहे का? आणि लोअर हाय पण कन्फर्म झालाय. पण आता लक्षात घ्या, हे लोअर हाय आणि लोअर लो तयार झालेत फक्त मार्केटमध्ये, बरोबर आहे काय? पण वरनं ज्यावेळेला मार्केट यायला लागले, त्यावेळेला नुसतं पळायला लागले ना ते मार्केट. हो सर. हेल्दी झाले काय? ते नाही झालं. आपण मगाशी फिबोनाची लावून बघितल्या बघा, हेल्दी झालेलं नाही ते. आल्या बघा इथं पण 50 ला गेले का बघा मार्केट? इथनं वरती 50 ला गेलं का बघा? नाही गेलं. हा लोला लावलं, इथनं 50 ला गेलं मार्केट, नाही गेलं. मग मार्केटने एक नवीन लो मारला, 50 ला चाललंय का बघा? नाही चाललं अजून. नाही चाललं. माईक ऑफ करा जरा. तुम्ही मॅपिंग करत राहिलाय, पण मॅपिंग केलंय ना तुम्ही, पण प्राइस कुठे हेल्दी झाल्या का? प्राइस हेल्दी सांगा मला, प्राइस हेल्दी झाले काय? नाही झाली सर, नाही झाली. हा, मग प्राइस हेल्दी जर मार्केटला आणि खाली जायचं असेल तर प्राइस हेल्दी होणं पहिल्यांदा गरजेचं असतं, लक्षात घ्या. तुम्ही मला सांगा आता, भाऊसाहेब सर आवाज येतोय तुम्हाला माझा? बघा आता इथं तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इथपर्यंत तुम्हाला डिस्टन्स काय करायचंय? पळायचं आहे, लक्षात घ्या. पण हे डिस्टन्स आहे तुमच्याकडे समजा एक 40 किलोमीटरचं, आणि तुम्हाला 40 किलोमीटर पहिल्यापासून सवय नाही पळायची, मग तुम्ही काय करणार सांगा मला? स्टॉप घेणार, बरोबर ना? इथनं एक 10 किलोमीटरवर स्टॉप घेणार, इथनं एक 10 किलोमीटरवर स्टॉप घेणार. म्हणजे हे मार्केट आहे, लक्षात घ्या. इथनं वरती गेलं, इथनं 10 किलोमीटर स्टॉप घेतलाय, इथनं वरती गेलं, इथनं परत स्टॉप घेतलाय. म्हणजे हे मार्केटमध्ये काय यायला लागले? करेक्शन यायला लागले, बरोबर? मग हे जे करेक्शन यायला लागले हे 30% यायला लागले, लक्षात घ्या. बघा इथनं मार्केट इथं पळालं, इथं स्टॉप घेतला मार्केटनं, किती टक्के करेक्शन दिलं? 30%. इथनं मार्केट परत खाली गेलं, 30%चं करेक्शन दिलं. इथनं मार्केट परत खाली गेलं, इथं 30%चं करेक्शन दिलं. 50%चं आलं का कुठं? नाही. मग इथनं जर माणसानं जर पळायला चालू केलं आणि मध्ये जाऊन तो जास्त वेळ जर थांबला, तर पुढं ह्या 40 किलोमीटरच्या पुढं जाऊ शकतो का नाही तो? हो, जाऊ शकतो ना, बरोबर आहे काय? म्हणजे इथं थांबण्याची जी प्रक्रिया आहे ह्याला काय म्हणतात? स्टॅमिना तयार करणं, बरोबर ना? मग इथनं मार्केट इथपर्यंत जे आलंय ह्याने स्टॅमिना तयार केलाय काय? नाही केला. मग त्याच्यासाठी मार्केट परत स्टॅमिना तयार करायला जाणार, लक्षात घ्या. कळालं का तुम्हाला?
म्हणून आपण हा पीप टाकलाय. तुम्हाला ह्या 50%च्या वरती गेल्यानंतर परत एकदा सेलिंगसाठी ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते आणि ती आपल्या नियमात असणार, लक्षात घ्या. कारण की आपण सेल कुठं करतोय? प्रीमियम मध्ये, बरोबर ना? आता आयडेम पण मार्क केलाय बघा, इथं दिसतो हो का? इथं प्रिव्हियस लोअर लो जर तुटत असेल तर नवीन लोअर लो तयार करायला नको? कन्फर्म करावा लागेल ना? हा, मग नवीन लोअर लो जर कन्फर्म करायचं असेल तर आयडेम मार्क करायला नको तुम्हाला? पुलबॅक मार्क करायला नको? हो सर. करावा लागेल ना, बरोबर ना? मग तुमचा पुलबॅक कुठं आलाय? तो इथं आलाय बघा. करंट पुलबॅक हाच आहे ना तुमच्याकडं? हा, तोच आहे. बरोबर ना? मग हा मी मार्क करून ठेवलाय. त्या पुलबॅकला ज्यावेळेला मार्केट टच करेल त्यावेळेला खालच्या बाजूला काय होणार? तुमच्याकडे लोअर लो कन्फर्म होणार, लक्षात घ्या. तर त्याच्यावरती हायर लो कन्फर्म झाला ना, खाली क्लोजिंग दिल्याच्या नंतर. हायर हो. लो इथे होणार नाही अजून, डाऊन ट्रेंडचा अप ट्रेंड तर चालू होऊन दे. नाही, लोअर आहे. हे का क्लोजिंग आयडेमला त्याने हे केलं का? रन केलं का आयडेमला? हो सर. आयडेमला रन केल्यानंतर ना काय कन्फर्मेशन मिळालं तुम्हाला? लोअर लोचं कन्फर्मेशन मिळालं, बरोबर आहे? इथे बरोबर आहे. आता इथं जर बीओएस तयार होत असेल तर ह्या लोअर लोच्या खाली जर मार्केट गेलं तर इथं काय तयार होणार तुमच्याकडे? परत चेंज ऑफ हा बॉसच तयार होणार, लक्षात घ्या, बरोबर आहे. आणि ह्या वरच्या लोअर हायच्या वरती जर मार्केटने क्लोजिंग दिली तर काय तयार होणार तुमच्याकडं? चेंज ऑफ कॅरेक्टर. बरोबर काय? इथं चेंज ऑफ कॅरेक्टर होणार. बघा मार्केटने क्लोजिंग दिली आहे का नाही? दिले सर. बरोबर आहे, दिली आहे मार्केटने क्लोजिंग, बरोबर आहे. आता चेंज ऑफ कॅरेक्टर झालं. मग चेंज ऑफ कॅरेक्टर झालं म्हणून तुम्ही काय करणार? बाय साईडला जाणार. हो सर. बरोबर ना? हो. बाय साईडला जाणार तुम्ही. मग बाय साईडचे काय? बाय साईडसाठी काय करणार? एक पीवाय मार्क करून घेतला, हा फेअर व्हॅल्यू गॅप. आणि ह्या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये तुम्ही बायची एंट्री लावून बाय साठी बसणार, लक्षात घ्या, बरोबर आहे का? असं बाय रिटेलर लोक का आता का आपल्या स्ट्रॅटेजी नुसार? नाही, तुम्ही सांगतो रिटेलर हा बायचा ट्रेड लावला तुम्ही, बरोबर आहे काय? मग तुम्हाला तुमचं मत आहे की इथं चेंज ऑफ कॅरेक्टर झालं की मार्केट इथनं ह्याला टॅप करून वरती जाणार, असं तुमचं मत आहे, कारण की अप ट्रेंड चालू झाला, बरोबर आहे का? हो येस सर. अप ट्रेंड चालू झाला. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मार्केटमध्ये वरनं ज्यावेळेला इकडं मार्केट ज्यावेळेला खाली आलं त्यावेळेला प्राइस हेल्दी झालेली का तुमच्याकडे? नाही. आता हेल्दी झाली मार्केट इथं 50%च्या वरती गेल्यावर? हो सर. झाली का हेल्दी? झाली. मग तुम्ही इथं सेल करणार का बाय करणार? सेल करणार, लक्षात घ्या, बरोबर आहे का? इथनं सेल केल्यानंतर मार्केट परत ह्या लोच्या इथेपर्यंत जाऊ शकते, लक्षात घ्या. हे काय साधारण ह्या लोच्या इथेपर्यंत जाऊ शकते, म्हणजे बीओएसच्या जवळ जाऊ शकते की बीओएसच्या ह्याच्या जवळ. का हे बायचा ट्रेड मी का घेणार नाही तुम्हाला कळालं? हो येस सर. का सांगा? हेल्दी झालं तिथे, हेल्दी झालं मार्केट 50%. पाठीमागची प्राइस हेल्दी झाली नाही म्हणून मी इथं सेलचा ट्रेड घेणार, बायचा घेणार नाही, कारण की बायचा ट्रेड माझा फेल जाऊ शकतो, लक्षात घ्या, बरोबर आहे का? हा येस सर. हा, आता परत बघा, मी इथं सेलचा ट्रेड घेणार आहे आणि मंथलीचा टाइम फ्रेम म्हणून मला ज्यावेळेला कन्फर्मेशन मिळतील, समजा आता मंथलीचा टाइम फ्रेम तर डेलीचं मी कन्फर्मेशन घेतो इथं, आणि डेलीचं कन्फर्मेशन घेतल्यानंतर ना सेल साईडला जातो मी इथं. मग इथं मला अजून असं प्रॉपर कन्फर्मेशन काय मिळालेलं नाही म्हणून मी चेक करणार. हे बघा अक्युमुलेशन व्हायला लागले का मार्केट? हो. अक्युमुलेशन का व्हायला लागले? कारण की त्याला काय पाहिजे? ह्या वरची लिक्विडिटी पाहिजे. कळलं काय? ह्याच्यावरती लिक्विडिटी पाहिजे. ज्या वेळेला ह्याच्यावरची लिक्विडिटी हंट होणार त्यावेळेला मी सेलिंगचा विचार करू शकतो, लक्षात घ्या. लिक्विडिटी हंट झाली? हो. हा, लिक्विडिटी हंट झाल्यानंतर ह्याच्या खाली मार्केटनं जर क्लोजिंग दिली तर मी सेलिंग साईडला बसणार. क्लोजिंग मिळाली? भेटली. हा, भेटली. त्याच्यानंतर मी क्लोजिंग ह्याला बसलोय, ह्या लेवलमध्ये मी सेलिंग करणार. इथे एसएल कोणता राहणार? हा, एसएल वरचा टॉपचा, एसएल वरचा टॉपचा राहणार. मी इथे सेलिंग करणार, लक्षात घ्या. टॉप एसएल राहणार हा. आणि माझं टार्गेट काय असणार आहे? 1 मिनिट जरा टार्गेटसाठी मी खालच्या बाजूचं काहीतरी मार्किंग करून घेतो. साधारण आता माझं टार्गेट हाच बायचा तर घेणार नाही, हा डिलीट करून टाकतो. आणि सेल्सच्या ट्रेडसाठी माझं टार्गेट असणार आहे खालच्या बाजूला हा फेअर व्हॅल्यू गॅप. लोअर बघा, हा फेअर व्हॅल्यू गॅप. आता तर हा फेअर व्हॅल्यू गॅप असणार आहे. ओके. हा, आणि हा पण फेअर व्हॅल्यू गॅप असणार आहे, लक्षात घ्या. माईक ऑफ करा जरा. हे का
हा जो फेअर व्हॅल्यू गॅप आहे हा माझा टीपी काय असणार आहे 1 असणार आहे, लक्षात घ्या. हा टीपी 1 असणार आहे आणि हा जो फेअर व्हॅल्यू गॅप असणार हा माझा टीपी 2 असणार, लक्षात घ्या. मग आणि माझं जे टार्गेट आहे ते टीपी 2 पर्यंत मी असं लावू शकतो, लक्षात घ्या. हे बघा आता मी ट्रेड घेतलेला आहे इथं आणि स्टॉप लॉस वरचा टाकलेला आहे. बघा काय करते मार्केट. टीपी 1 डन झालं का? हो सर. टीपी 1 डन झाल्यानंतर ना स्टॉप लॉस कुठं आला? बाईंग लेवल आला का? हो सर. आता टीपी 2 साठी मी वेटिंग करायला लागलोय. टीपी 2 हा टीपी 2 पण झाला बघा आपला. झाला का? झालं. हा कळालं तुम्हाला मी काय केलं? समजलं. फक्त प्राइस अनहेल्दी होती म्हणून मी वरच्या बाजूला सेलिंग साईडला बसलो आणि एवढा मोठा प्रॉफिट घेतला. 1:5 चा रेशो मिळाला मला, लक्षात घ्या. पण आमचे जे ट्रेडर आहेत ते 1:5 चा रेशो घेणार नाही, तिथं ऑलमोस्ट 1:15 चा रेशो घेणार. कारण की ट्रेड डेलीच्या टाइम फ्रेमवर ते घेत नाहीत. 15 मिनिटांनी 5 मिनिटावर ट्रेड मिळतो आम्हाला इथला, त्यामुळे एसएल आमचा भरपूर छोटा होतोय. सर याचं रेकॉर्डिंग पण भेटेल ना? होय, रेकॉर्डिंग भेटेल की. ओके. कळालं तुम्हाला हे? हो सर. हा परत स्ट्रक्चर मॅपिंग कडे येऊया आपण. हे बघा चेंज ऑफ कॅरेक्टर झालं वरच्या बाजूला. चेंज ऑफ कॅरेक्टर झालं ना, अप ट्रेंड चालू झाला नाही काय, बरोबर ना? मग जर हाय तुटत असेल, हा हाय लोअर हाय तोडला, मग इथं हायर हाय कन्फर्म करायला नको तुम्हाला? हा मग त्याच्यासाठी काय बघणार परत? आयडीएम. ह्या रॅलीमध्ये ही इम्पल्स मुवमेंट आहे, बरोबर ना? हो सर. मग इम्पल्स मध्ये हा शेवट एकच पुलबॅक आहे बघा, दिसतो का पुलबॅक? हो सर. हा एकच पुलबॅक आहे, लक्षात घ्या तुमच्याकडं. मग त्या पुलबॅकला मी काय मार्क करून घेणार? आयडीएम. हा पुलबॅक ज्या वेळेला मार्केट खाईल त्यावेळेला वरच्या बाजूला कन्फर्म काय येणार तुमच्याकडं? हायर आहे कन्फर्म होणार. सर पुल बॅकलाच आयडीएम म्हणायचे का? होय, पुलबॅकलाच आयडीएम म्हणायचं, म्हणून तुम्हाला मी पहिल्यांदा पुलबॅक शिकवलाय. हॅलो सर. हा बोला सर. आता आयडीएम ला टच न होता तो वरतीच गेला, तर तरी पण आपल्याला तो वरचा आपला समजा हायर हाय तोडला तो, तर दुसरा हायर हाय मिळण्यासाठी पण तेच आयडीएम चीच प्रोसेस असेल ना सर? आयडीएम लावायला आता समजा हा आयडीएम मार्क केला, ह्याला मार्केटनं टच नाही केलं, टच नाही केला आणि इथनं मार्केट वरती जायला लागले, त्यावेळेला हा पहिला हाय तोडा लागतो आणि ह्याच्या वरती गेल्यानंतर ना मग परत तुम्ही पुलबॅक मोजायचे, लक्षात घ्या. आणि हा जो पुलबॅक आहे तो इथं शिफ्ट करायचा. हा आयडीएम हा पुलबॅक तयार झालाय. या पुलबॅकला या मार्केटने ह्याला टॅप नाही केलं आणि मार्केट जर पहिल्या हायच्या वरती जर गेलं तर परत हा जो पुलबॅक आहे तो ह्या रॅलीमध्ये परत चेक करायचा, शिफ्ट करायचा. शिफ्ट करायचा, लक्षात घ्या. हा चालेल सर. हॅलो सर. हा बोला सर. रेकॉर्डिंग केव्हा मिळणार आहे सर? रेकॉर्डिंग युट्यूबला आहे प्रत्येक बॅचचं, म्हणजे आता हे 6 दिवस झाल्यात, प्रत्येक बॅचचं रेकॉर्डिंग युट्यूबच्या चॅनलला आमच्या. ओके, मी सबस्क्राईब केले सर. हा सबस्क्राईब केलंय ना? कोणी केलं नसेल तर इथे चॅनलचं नाव टाकतो बघा, ट्रेड बी लाईक ट्रोजन हॉर्स, म्हणजे ज्या ग्रुपमध्ये ऍड झाल्या त्या ग्रुपचं पण नाव तुमच्याकडे ट्रोजन हॉर्स आहे, लक्षात घ्या. ह्या ग्रुपला तुम्ही युट्यूबला तुम्ही हे करा. तुम्हाला आणखी चांगले जर कन्सेप्ट पाहिला असेल तर सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट जेवढा चांगला होईल. हा हॅलो सर. हा बोला. ट्रोजन हॉर्स म्हणजे त्याचं मिनिंग काय होते? ते तुम्हाला सांगतो ट्रोजन हॉर्सचं मिनिंग काय असते. हा एक जिंकणारा घोडा आहे, म्हणजे एक जिंकण्याचा सिम्बॉल आहे, विक्टरीचा सिम्बॉल आहे तो. त्यामुळं ट्रोजन एक ट्रॉय नावाचं एक शेअर होतं, त्या शेअरावर जे दुसरे हे होते ग्रीक्स ते हल्ला करत होते, पण हा ट्रॉय शेअर जिंकता आला नाही त्यांना कधीच, म्हणून तिने आयडिया काय केली, एक घोडा बनवला लाकडाचा आणि यांना दिला आणि त्या घोड्याचं नाव होतं ट्रोजन हॉर्स. आणि घोडा यांनी तो त्या कमानीच्या आत घेतला आणि जल्लोष केला आणि झोपलेत सगळे, आणि त्या दिवशी रात्री त्या घोड्यातनं सैनिक आला आणि ही ट्रॉय शहर त्यांनी जिंकलं. म्हणून ह्याने जी आयडिया करून मार्केटला म्हणजे त्या पुढच्या शहराला घेतलं, त्यावेळेला हा जो ट्रोजन हॉर्स वापरला. ट्रोजन हॉर्स हा एक त्यांच्या विजयाचा सिम्बॉल होता, म्हणून आपण आपल्या पण क्लासचं नाव एक विजयाचा सिम्बॉल त्या पद्धतीने आपण ते हे केलं. आता थोडक्यात माहिती सांगितली मी,
तुम्हाला ह्याची क्लॅरिटी प्रॉपर पाहिजे असेल तर युट्यूबला तुम्हाला मिळेल, युट्यूबला पण मिळेल किंवा ह्याला पण मिळेल तुम्हाला. सर पिक्चर पण आहे, हॉलिवूड पिक्चर पण आहे. हॉलिवूडचा पिक्चर आहे, ट्रॉय म्हणून पिक्चर आहे, ट्रॉय पिक्चर बघू शकता तुम्ही. हॅलो सर. हॅलो हा सर. हा बोला. आता आयडीएम न घेता हा वरती गेला तर आपला हायर हाय पण वरती जाणार आणि जोपर्यंत तो हायर हाय तोडत नाही तोपर्यंत आपल्याला हायर लो कन्फर्म नाही. बघा हा हायर हाय वरती जाणार नाही. आता इथं आयडीएम घेतला ना, नाही घेतला तर सर नाही घेतला तर वरती जाणार, नाही घेतला तर वरती जाईल, काय प्रॉब्लेम नाही. नाही घेतला तर वरती जाईल 100%. आणि वरती जाऊन जोपर्यंत तो दुसरा हायर हाय आयडीएम घेऊन दुसरा हायर हाय घेत नाही तोपर्यंत आपल्याला हायर लो भेटणार नाही ना सर. घेतला हे केलं बरोबर ना सर. हा बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आता आयडीएम घेतला म्हणजे हायर हाय कन्फर्म झाला, बरोबर ना. आयडीएम घेतला तुमच्याकडे, आयडीएम घेतला बघा मार्केटने, मग हायर हाय कन्फर्म झाला. ओके, तेच कन्फ्युजन होत होतं सर. आयडीएम न घेता वरती गेला तर हायर हाय पण वरती जाणार आणि जो हायर हाय तोपर्यंत आयडीएम घेऊन घेत नाही तोपर्यंत आपल्याला लोअर लो पण नाही भेटणार ना सर. असं हा लोअर हाय पण मिळणार नाही आणि हायर हाय पण मिळणार नाही. म्हणजे हायर हाय आणि लोअर लो हे जर कन्फर्म करायचे असतील तर मार्केटला आयडीएम हा घ्यावाच लागतो, लक्षात घ्या. ओके सर, थँक्यू सो मच सर. ते थोडं सर कन्फ्युजन आयडीएम जो आहे आताचा आयडीएम करेक्ट मार्क केलाय का? हो करेक्ट मार्क केलाय. लिक्विडिटी घेतलेली नाही ग्रीन कॅन्डल. घेतल्या 100% घेतल्या. बघा ही कॅन्डल दिसते तुम्हाला, या कॅन्डलचा हाय खाल्ला का ब्लॅक कॅन्डलना? हो. मग ब्लॅक कॅन्डलला ग्रीन कॅन्डलची इनसाइड कॅन्डल म्हणता येईल? नाही. मग ब्लॅक कॅन्डलचा लो हिने खाल्ला, दुसरा ब्लॅकने खाल्ला. बरोबर, दुसरा ब्लॅकने, आणि याच्यावरती जाऊन क्लोजिंग झालं मार्केट. हो बरोबर झालं, याला पुल बॅक म्हणू शकताय. बरोबर, कळलं? हो. आता हायर हाय मार्क केल्यानंतर तो हायर हाय त्या जागी फिक्स राहतो ना? हा त्या जागी फिक्स राहतो इथेच. आता इथं दोन कन्सेप्ट आहेत बघा, वरच्या बाजूला हायर आहे आणि खालच्या बाजूला लोअर लो आहे, बरोबर आहे. मग मार्केटमध्ये इथं बीओएस तयार झालाय, मग ह्या लोअर लोच्या खाली जर मार्केटने जर क्लोजिंग दिली तर इथे काय तयार होणार? हे बघा इथे तुमच्याकडे चेंज ऑफ कॅरेक्टर होईल, कारण की इथे वरती काय तयार झालं, चेंज ऑफ कॅरेक्टर. इथं अप ट्रेंड चालू झाला, परत मार्केट डाऊन ट्रेंडला गेलं तर डाऊन ट्रेंड परत चालू होणार, इथं चोच तयार होणार, बरोबर आहे. आणि मार्केटनं समजा वरती हायर आयच्या वरती क्लोजिंग दिली तर या हायर लो कन्फर्म होईल. हायर लो कन्फर्म होईल, पण तिथे वरती बॉस होणार ना तुमच्याकडे, ब्रेकआउट स्ट्रक्चर होणार. आता आपण चेक करू ब्रेकअप स्ट्रक्चर होते काय, चेंज ऑफ कॅरेक्टर होते, चेक करूया आपण. आणि परत इथं तुम्ही एक रिस्की ट्रेड मारू शकता, लक्षात घ्या. इथे एक रिस्की ट्रेड मारू शकता. बघा वरनं मार्केट खाली आलेलं आणि मार्केटने काय केलं, चेंज ऑफ कॅरेक्टर दिले, बरोबर का. मग इथली जी शेवटची जी कॅन्डल असते ब्लॅक कलरची, बघा इथं ह्या ज्या 3 कलरच्या ज्या कॅन्डल आहेत खाली ज्या गेल्यात ह्या ऑर्डर ब्लॉक आहेत, लक्षात घ्या. ह्या ऑर्डर ब्लॉक आहेत, ह्या 3 ज्या कॅन्डल आहेत त्या ऑर्डर ब्लॉक आहेत. आणि ऑर्डर ब्लॉक मध्ये ही शेवटची जी कॅन्डल आहे ही तुमच्याकडे CISD कॅन्डल म्हणून प्रेझेंट केली जाते, लक्षात घ्या. ही जी कॅन्डल आहे ही CISD कॅन्डल म्हणून प्रेझेंट केली जाते. इथं पण तुम्ही बायचा ट्रेड घेऊ शकता, लक्षात घ्या. इथं कंडिशन मॅच करून इथं बायचा ट्रेड घ्यायचा, स्टॉप लॉस याच्या खाली टाकायचा किंवा ह्याच्या लोला तर देऊ शकत नाही. टाइम फ्रेम इथं बदलून तुम्ही स्टॉप लॉस टाकायचा, लक्षात घ्या. मंथलीवरनं डेलीवर गेलो आणि डेलीवर जोपर्यंत इथं अक्युमुलेशन मॅनिप्युलेशन होत नाही तोपर्यंत थांबणार आणि त्याच्यानंतर ट्रेड घेणार. बघा अक्युमुलेट करायला मार्केट, येस सर. हा आता मॅनिप्युलेट करणार. मग मॅनिप्युलेटला काय पाहिजे, मार्केटला ह्याच्या खालचा लो पाहिजे, लक्षात घ्या. हा लो खाल्ल्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये एंटर व्हायचा प्रयत्न करणार. बाय साईडला, हा बाय साईडला लो खाल्ला का बघा. येस सर. लो खाल्ला का? हो. हा लो खाल्ल्यानंतर ना समजा आता हा लो खाल्लाय तुमच्याकडं, लो खाल्ल्यानंतर ना मार्केटनं जर ह्याच्यावरती क्लोजिंग दिली ह्याच्यावरती तर तुम्ही बाय साईडला एंटर होणार, लक्षात घ्या. क्लोजिंग मिळाली, येस सर. हा क्लोजिंग मिळाली, लक्षात घ्या. आणि क्लोजिंग मिळाली त्यावेळेला इथं तुम्ही ह्या लेवलला ट्रेड घेऊ शकता. हा ब्रेकर ब्लॉक होऊ शकतो, इथं पण ट्रेड घेऊ शकता तुम्ही. या ब्रेकर ब्लॉक मध्ये तुम्ही ट्रेड घेऊ शकता, लक्षात घ्या. डायरेक्ट एंट्री, होय डायरेक्ट एंट्री. इथं डायरेक्ट एंट्री असणार तुमची अशी, लॉंग पोझिशन इथं असणार, इथनं टॉप न लावायची अशी आणि त्याचा स्टॉप लॉस असणार इथं खाली. आणि टार्गेट दाखवतो थांबा तुम्हाला, पहिल्यांदा टार्गेट बघा, 1 मिनिट. टार्गेट हे बघा, टार्गेट हा फेअर व्हॅल्यू गॅप असणार. परवडतं घ्यायला सर.
बघून भारी वाटतं. रिस्की ट्रेड आहे, लक्षात घ्या. हा पण रिस्की ट्रेड आहे, लक्षात घ्या. स्टॉप लॉस कमी द्यायचा आणि प्रॉफिट करायचा. कमी लॉट साईज घेतला तरी चालतोय तुम्ही. आता बघा ट्रेड प्रॉफिट मध्ये चाललाय का तुमचा? हो सर. ट्रेड प्रॉफिट मध्ये चालला ना तुमचा, बरोबर का? इथल्या ब्रेकर ब्लॉक मध्ये ट्रेड आला बघा. इथल्या ब्रेकर ब्लॉक मध्ये ही जी ही कॅन्डल आहे ना, ही कॅन्डल ही ब्रेकर ब्लॉक आला. इथे ट्रेड आला तुमचा आणि प्रॉफिट मध्ये चाललाय ट्रेड. लक्षात घ्या. किंवा तुम्ही इथं खाली घेतला कुठं पण घ्या, तुमचा स्टॉप लॉस इथं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे काय नाही. आणि आता परत काय करते बघा मार्केटने. मार्केट काय झालंय, कन्सोल झालंय काय? येस सर. हा, कन्सोल झालं. याचा अर्थ परत मार्केट काय करणार, ह्या कॅन्डलच्या खालची लिक्विडिटी खाणार, लक्षात घ्या. परत तिथं ऑर्डर टाकायला जमते का? हा, परत तिथं ऑर्डर टाकू शकता तुम्ही. बघा खाल्ली का लिक्विडिटी? येस सर. हा, आणि लिक्विडिटी खाल्ल्यानंतर आता प्रॉपर वरती जायला चालू करणार ते. आणि ह्या वेळेला तुम्ही आता स्टॉप लॉस, लिक्विडिटी खाल्ल्यानंतर स्टॉप लॉस तुम्ही बाईंग लेवलला आणून ठेवू शकताय. हा समजा आता स्टॉप लॉस तुमचा इथं आणून ठेवला. एएमडी झाला ना सर? हा एएमडी झाला बघा. आता इथं स्टॉप लॉस इथं आणून ठेवला म्हणून तुमचं हे गेला का, काय लॉस झाला काय? स्टॉप लॉस गेला पण बाईंग लेवलला गेला ना तो, कॉस्ट टू कॉस्ट. बरोबर काय? कॉस्ट टू कॉस्ट गेला. मग तुम्ही इथं हा जरी प्रॉफिट घेतला असता तरी भरपूर होता, लक्षात घ्या. हा जरी प्रॉफिट घेतला तरी हा पण भरपूर होता, लक्षात घ्या. आता इथे काय केलं, मंथलीवर गेलो जरा. आपण स्ट्रक्चर मॅपिंग करायला लागलेलं ना, मंथली काय करायला लागलेलं ते जरा तुम्हाला बघायला लागणार आहे. हे बघा विषय काय झाला तुम्हाला सांगतो. हा स्टॉप लॉस का गेला तो पण सांगतो तुम्हाला मी. हा स्टॉप लॉस जाण्यामागचं कारण, इथनं ज्यावेळेला मार्केट वरती गेलं त्यावेळेला काय तयार केला मार्केटने, एक फेअर व्हॅल्यू गॅप तयार केला का? केला. आणि त्याच्यानंतर ही ब्लॅक कॅन्डल ह्या फेअर व्हॅल्यू गॅपच्या खाली जाऊन क्लोज झाली का? हो सर. हा, मग तोच फेअर व्हॅल्यू गॅप पुढे कशाचं काम करणार, रेजिस्टन्सचं काम करणार. आणि रेजिस्टन्स घेऊन मार्केट कुठे गेलं, खाली गेलं. मग त्यावेळेलाच कन्फर्म होते की तुमचा स्टॉप लॉस जाणार. मग तुम्ही तो बाईंग लेवलला आणून ठेवणं सगळ्यात गरजेचं होतं, किंवा इथंच ट्रेड काढणं तुमचं महत्वाचं होतं ते, बरोबर? हो सर. हा, आता मेन अक्युम्युलेशन मॅनिप्युलेशन झालं बघा. आता मेन म्हणजे इथे तुमच्याकडे काय झालं, सगळं अक्युम्युलेशन इथं झालंय आणि मॅनिप्युलेशन इथं झालंय, बरोबर? आता ट्रेड घेतला तर 100% मोठं टार्गेट तुम्हाला मिळू शकते, लक्षात घ्या. एंट्री तिथं पडणार का? हा, एंट्री तिथं पडणार तुमची. अक्युम्युलेशन मॅनिप्युलेशन मध्ये एंट्री पडणार, ते पण इथं मार्केट स्ट्रक्चर ज्यावेळेला शिफ्ट होईल त्यावेळेला. हो का, याच्यावरती ज्यावेळेला मार्केट शिफ्ट होईल त्यावेळेला एंट्री पडणार तुमची, क्लोजिंग दिल्याच्या नंतर. हा, क्लोजिंग दिली काय क्लोजिंग? येस सर. हा, क्लोजिंग दिल्यानंतर एंट्री कुठं पडणार तुमची, इथं पडणार. आणि स्टॉप लॉस ह्याच्या खालचा लोचा स्टॉप लॉस. टार्गेट आता पहिला हाय पण घेऊ शकता तुम्ही. हा इथला हाय पहिला टार्गेट घेऊ शकता. आणि मोठ्या टाइम फ्रेमचं टार्गेट मी तुम्हाला तो वरच्या बाजूला जो दाखवलाय, हा जो फेअर व्हॅल्यू गॅप, ह्यात जाणार मार्केट 100%, लक्षात घ्या. कारण की मार्केट पीआय टू पीआय फिरते, लक्षात घ्या. IRL टू ERL फिरते मार्केट. हा टार्गेट बघा, हा पहिला टार्गेट होईल तुमचं लगेच. हॅलो सर. हा बोला. जो आपला हायर हाय जो आता दाखवला तुम्ही, त्याच्या डाव्या बाजूला 2 नंबरची जी कॅन्डल आहे, तो व्हॅलिड पुल बॅक नाहीये का? एकच मिनिट थांबा. हा ट्रेड बघा, हा ट्रेड तुमचा प्रॉफिट मध्ये गेला. येस सर. हा, मग प्रॉफिट मध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा स्टॉप लॉस बाईंग लेवल आणून ठेवायचा आणि सोडून द्यायचा. कुठं जाईल तिकडे जाईल. आता एवढ्या वरती जायचं म्हणजे ते काही लगेच जाणार नाही, लक्षात घ्या. भरपूर लांबचा रस्ता आहे बघा, केवढा रस्ता आहे, बरोबर ना? हो. लिक्विडिटी खात ते जाणार, लक्षात घ्या. लिक्विडिटी खात ते जाते, लक्षात घ्या. तरी पण हा टार्गेट तुम्हाला मोठं झालं ना, हे टार्गेट भरपूर झालं ना तुमच्यासाठी. लय मोठं झालं सर. एकाच कितीचा रेशो भेटला? एकाच तो 1:4चा होता. पण छोट्या टाइम फ्रेमवर ट्रेड घेतल्यामुळे तो जास्त हे करू शकतो. बघा इथे कुठलं कॅन्डल काय म्हणला तुम्ही, पुलबॅक कोणता म्हणला? हायर हायच्या डाव्या बाजूला 2 नंबरची कॅन्डल ही. हा नाही, तो व्हॅलिड पुलबॅक नाही ना. का नसणार ते पण सांगतो तुम्हाला मी. हा सर. का नसणार ते पण सांगतो. ही ग्रीन कॅन्डल दिसते. हो. ग्रीन कॅन्डलच्या तुम्ही किती लेक्चर केलेत आपले? असं रेग्युलर नाही सर, पर इंस्टाग्रामला बघत असतो. नाही, तुम्ही माझं बेसिकचं लेक्चर बघून घ्या पहिल्यांदा. पहिले 5-6 लेक्चर करा, मग तुम्हाला समजायला चालू होईल सगळं काय आहे ते. हो का, ही ग्रीन कॅन्डल दिसते काय? हो सर. ग्रीन कॅन्डलच्या आतमध्ये ही ब्लॅक कॅन्डल, ग्रीन कॅन्डल आली. किंमत आहे तिची? नाही. या कॅन्डलची किंमत आहे? नाही.
ह्या कॅन्डलची किंमत आहे, अच्छा नाही. या कॅन्डलची किंमत आहे नाही. नाही. मग ह्यातल्या सगळ्या कॅन्डलने ह्या कॅन्डलचा लो खाल्ला पाहिजे ना पुलबॅक व्हायला, हो. बरोबर का? अच्छा. कळलं का तुम्हाला? हो क्लिअर. लो किंवा सर हाय तरी खाल्ला पाहिजे. हा, समजा आता इथं ह्या ब्लॅक कॅन्डलनं जर हाय खाल्ला असता इथला आणि तुम्ही ह्याला जर पुलबॅक म्हणला असता तर ह्यो हाय खाल्लाय त्याच्यावरती मार्केटनं क्लोजिंग दिल्या अच्छा. नाही दिल्या, मग ह्याला पुलबॅक म्हणू शकत नाही. तुम्ही लक्षात घ्या. इथं पुलबॅक आला बघा, इथं पुलबॅक कसा दाखवतो तुम्हाला परत. हो. पुलबॅकचं पण लेक्चर आहे, जरा बघून घ्या व्यवस्थित. हो बघतो सर. बघा इथं हा प्रिव्हियस कॅन्डलचा हाय तोडलाय का या ब्लॅक कॅन्डलनं? हो. मग ह्या कॅन्डलची सिक्युरिटी संपली. हो. ह्या कॅन्डलचा लो खाल्लाय का या ब्लॅक कॅन्डलनं? हो. आणि ज्या कॅन्डलचा लो खाल्लाय त्या कॅन्डलच्या वरती जाऊन क्लोज झालंय का मार्केट? हो. म्हणून याला पुलबॅक म्हणायचं, लक्षात घ्या. अच्छा. कळलं? हो सर क्लिअर. सर त्याच्या अलीकडचं बघा सांगा. कुठलं? इथलं ना? अलीकडचं इथलं तिथं इथे अलीकडच्या साईडचं की आता पुल बॅक घेतला त्या शेजारचे कॅन्डल आहेत का त्या ब्लॅक कॅन्डल ही अकोमोलेशन वाले ते आहेत ना त्याच्या ग्रीनच्या शेजारची ही म्हणते ना ही लो. हा तिने घेतला ना लो. तिने घेतला लो, पण त्याच्यानंतर हिनं घेतला ना लो. मग करंट कोण झालं? हा करंट वरचं झालं. करंट वरचं झालं. आपण करंट कडे फोकस करायचं, लक्षात घ्या. बरोबर ना? हा येस सर. हा समजलं हे स्ट्रक्चर मॅपिंग. आता इथं तुमच्याकडे चेंज ऑफ कॅरेक्टर झालाय आणि ह्या लोच्या खाली जर मार्केटने क्लोजिंग दिली तर काय तयार होणार? लोअर लो नाही, चेंज ऑफ कॅरेक्टर होणार ना. हा हो सर. चेंज ऑफ कॅरेक्टर होणार याच्या खाली आणि या वरती हायर याच्या वरती क्लोजिंग दिलं तर मार्केटनं बॉस तयार होणार, बरोबर ना? इथे हा बॉस तयार होणार, इथं बॉस तयार होणार, लक्षात घ्या. इथं तुमच्याकडे बॉस तयार होणार. बघू आता काय करते मार्केट, बॉस करते की चेंज करते. पण लक्षात घ्या, बॉस होऊन दे किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर होऊन दे, बरोबर आहे. आता इथे इम्पल्स करेक्शन इम्पल्स करेक्शन पण तुम्हाला मी शिकवले आहे, बरोबर ना? ही मोमेंट कोणती आहे? इम्पल्स. ही मोमेंट कोणती आहे? करेक्शन. नाही, एक मिनिट थांबा, चुकलोय. एकच मिनिट थांबा, चुकलोय आपण. ही मोमेंट कोणती आहे? इम्पल्स. ही मोमेंट कोणती आहे? करेक्शन. ही मोमेंट कोणती आहे? इम्पल्स. इम्पल्स. ही मोमेंट कोणती आहे? इम्पल्स. इम्पल्सच आहे, बरोबर ना? आता हे सगळं जे चाललंय ह्याला जर करेक्शन म्हणायचं झालं इथनं इथं जर करेक्शन म्हणायचं झालं तर मार्केटला ह्या प्रिव्हियस हायर हायच्या वरती क्लोजिंग द्यायला पाहिजे ना. हो सर. हा, त्यावेळेलाच ह्या कंडिशनला तुम्ही इथे इम्पल्स म्हणू शकता, हिला करेक्शन म्हणू शकता आणि हिला इम्पल्स म्हणू शकताय, बरोबर ना? हो सर. हा बघा, आता दिलं तर ठीक, नाही तर मग ते काय ह्याच्यात तुमच्या ऑब्झर्वेशन मध्ये येणार नाही, लक्षात घ्या. इथपर्यंत तर सगळं फिक्स झालंय, इम्पल्स इथपर्यंत तर फिक्स झाल्या, बरोबर ना? हो सर. मग त्यावेळेला तुम्ही इथे नावं देऊन जरी ठेवलं चालतं. ही इम्पल्स आहे, ही करेक्शन आहे, ही इम्पल्स आहे, ही पण इम्पल्स आहे, बरोबर आहे. एवढं सगळं फिक्स झालेलं आहे. सर त्याची स्पीड जरा फास्ट करा. नाही, 10ची स्पीड लावलाय, सगळ्यात स्पीड जास्त आहे त्याच्यापेक्षा नाही स्पीड जास्त. त्याला छोटा टाइम फ्रेमवर यायला लागते, मंथलीचा टाइम फ्रेम आहे तो. हॅलो. हा बोला सर. पण ट्रेडिंग व्यू वर ते हे होते ना, रिप्ले नाही का, रिप्ले मोड, हा ते चालू करण्यासाठी सर काय करावं लागेल? तर बघा, तुम्ही जर अभ्यास करायचा झाला तर तुम्हाला डेलीच्या वरच्या सगळ्या टाइम फ्रेमला रिप्ले मोड मिळतोय, लक्षात घ्या. डेलीच्या वरच्या टाइम फ्रेमला मिळतोय का? हा, डेली, विकली, मंथलीला सगळ्या टाइम फ्रेमला रिप्ले मोड मिळतोय, वापरा तिथं. ओके सर. हे म्हणजे डेलीच्या 1 तासाला 4 हॉर्सला ह्याला भेटत नाही ना? नाही, त्याला भेटणार नाही. हा, हे बघा, बीओएसच्या वरती क्लोजिंग दिलं मार्केटने, दिले. मग ही जी वरनं इथपर्यंत जी मुवमेंट आली ती कोणती आली? इम्पल्स. इम्पल्स कशी येईल? करेक्शन. आणि ही मुवमेंट कशी कोणती आल्या? इम्पल्स आल्या, बरोबर आहे का? माइक ऑफ करा. हायर हायच्या वरती क्लोजिंग झालं इथं मार्केट, बरोबर आहे. नवीन हायर हाय कन्फर्म करायला नको? येस सर. मग त्याच्यासाठी काय बघावं लागेल? आयडीएम घ्यावं लागेल. आयडीएम घ्यावा लागेल, बरोबर ना? हो सर. बघा इथं
इथं पुलबॅक मार्क केला पहिला. येस सर. त्याच्या खाली पण आल्या, पण करंट हा होता ना. हो. आणि हा जरी करंट असला तर इथं पण तुम्ही शिफ्ट करू शकता. कधी प्रिव्हियस हायच्या वरती ही जर कॅन्डल जर क्लोज झाली तर आयडीएम कुठं शिफ्ट होणार, इथं शिफ्ट होणार वरती. हा बघा आता क्लोज झाली का. येस सर. पुलबॅक म्हणतो आयडीएम शिफ्ट झाला. येस सर. झाला बरोबर ना. आयडीएम जोपर्यंत मार्केट वरनं येऊन आयडीएमला जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत काय कन्फर्म होणार नाही, हायर आहे. हायर आहे कन्फर्म होणार नाही. घेतला आयडीएम. येस सर. कन्फर्म काय झालं, हायर आहे. हायर आहे झाला कन्फर्म तुमच्याकडे इथे. येस सर. डन. बरोबर. आता इथं हायर आहे जर कन्फर्म होत असेल तर या हायर आयच्या वरती जर कॅन्डलनं क्लोजिंग दिली तर तिकडे काय तयार होणार तुमच्याकडे इथे वरती, बॉस तयार होणार बरोबर ना. पण आता एक लक्षात घ्या, इथं हायर लो तयार झाला बरोबर. हो. इथं हायर आहे तयार झाला बरोबर. हो. ट्रेंड कोणता आहे मग, अप ट्रेंड. बाईंग करू शकताय. येस सर. बाईंग करू शकताय बरोबर. मग बाईंग करण्यासाठी पहिल्यांदा प्राइस हेल्दी आहे की नाही अनहेल्दी आहे हे चेक करायचं असं लक्षात घ्या. काय इथनं मार्केट इथेपर्यंत गेलं 50% आलं, हेल्दी झाली प्राइस. इथनं इथेपर्यंत सगळे हेल्दी झाले, इथनं इथे हेल्दी झाली का हेल्दी. हो. हा कुठनं हेल्दी झालं नाही ते पण दाखवतो तुम्हाला मी आता. इथं ह्या लो पासून मी लावलं, इथनं हेल्दी दिसत नाही मला म्हणून मी वरती फिबोनाची वडत नेली, कारण की मला माहिती आहे इथनं प्राइस सगळी अनहेल्दी प्राइस ऍक्शन आहे. बघा 50% करेक्शन यायला लागले का, नाही. इथनं पुढे वरती यायला लागले बघा कुठं 50%, कुठेच नाही. हे तर हाय मारला मार्केटनं, मारला का. हो सर. 50%च्या जवळ आले मार्केट. हो सर. बाईंग कुठं करणार, डिस्काउंट मध्ये बरोबर ना. बाईंग डिस्काउंट मध्ये करणार, लक्षात घ्या. बाईंग कुठं करणार मी आता, ही जी कॅन्डल आहे ह्या कॅन्डलनं लो मारलेला दिसतोय का ही येलो लाईन. हो सर. कारण की इथं माझ्याकडे काय सापडलंय, मला एक फेअर व्हॅल्यू गॅप सापडला. फेअर व्हॅल्यू आणि लिक्विडिटी पण आहे त्या कॅन्डलच्या खाली. हा त्या कॅन्डलच्या खाली लिक्विड आहे. या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये बाईंग करणार आणि त्या फेअर व्हॅल्यू गॅपच्या वरती टार्गेट असणार. आता इथं तुम्हाला बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहित नाहीत. इथं आम्ही स्टॉप लॉस कसा छोटा करतो हे आम्हाला माहित आहे. सर ती लिक्विडिटी खाल्ल्याशिवाय आपण एंटर नाही करायचं. नाही, लिक्विडिटी खाल्ल्याशिवाय एंटर होतच नाही ते. आता तो फेअर व्हॅल्यू गॅप कुठे बघणार, इथं फेअर व्हॅल्यू गॅपला मार्केटनं टॅप केलं, इथे एंट्री आली आणि स्टॉप लॉस तुमचा इथं खाली आलेला समजा, किंवा फेअर व्हॅल्यू गॅपच्या खाली आला. आता हा मोठ्या टाइम फ्रेम नुसार स्टॉप लॉस आहे, पण आमचे जे स्टुडंट आहेत त्यांचे एवढे मोठे स्टॉप लॉस नसतात, लक्षात घ्या. त्यांना बाकीचे क्रायटेरिया माहित आहेत काय मॅच करायचे ते. आणि तिथनं तुम्ही टॉपसाठी तुम्ही थांबणार इथनं टार्गेटसाठी. तुम्हाला आता 1:2.5चा किंवा 3चा रेशो दिसतोय बरोबर आहे काय, पण ज्या वेळेला छोटा टाइम फ्रेमवर हा ट्रेड घेतला जातो त्यावेळेला रेशो मोठा असतो, लक्षात घ्या. कितीचा असेल सर तरी अंदाज? 1:10चा रेशो असते. आता मार्केटने प्रॉपर लिक्विडिटी घेतली का लिक्विडिटी प्रॉपर, आता जाते बघा वरती. हो सर. हा इथं काय केलं मार्केटनं, अक्युमुलेशन केलं. इथं काय केलं मार्केटनं, मॅनिप्युलेशन. आणि आता डिस्ट्रीब्युशन करणार, लक्षात घ्या. एवढ्या एरियामध्ये परत अक्युमुलेट करायला लागले बघा मार्केट, याचा अर्थ धावते, लक्षात घ्या. मग इथं टार्गेट कसं घ्यायचं असतं ते पण दाखवतो तुम्हाला मी. बघा किती कॅन्डल अक्युमुलेट केल्या तिथं, बघा इथं 13 कॅन्डल अक्युमुलेट केलेत का. येस सर. हा मग तुम्ही इथनं पुढे ज्यावेळेला मार्केट उडायला चालू करते तिथनं पुढे तुम्ही 13 कॅन्डल टार्गेट ठेवू शकता. इथनं पुढे असं बघा 13 कॅन्डल टार्गेट तुम्हाला धरतो, असं टार्गेट. ते उंची काय करणार नाही, पण 13 कॅन्डलचं हे लावतो टार्गेट. म्हणजे इथंपर्यंत मार्केट ज्यावेळेला इथं ह्या लाईनला टॅप करणार त्यावेळेला तुम्हाला ट्रेड काय करायला लागणार, क्लोज करायला लागणार. परत अक्युमुलेट करायला लागले म्हणल्यावर चांगलंच हे करणार, लक्षात घेते. भरपूर अक्युमुलेट केले म्हटलं भरपूर वरती जाणार, लक्षात घ्या. आता 13 कॅन्डल नाही, आता कॅन्डल वाढल्या तुमच्या, लक्षात घ्या. 13 प्लस पुढच्या ऍड करायच्या, पुढच्या सगळ्या ऍड करायच्या, कारण की अक्युमुलेट करेल ना मार्केट.
मग अक्युमुलेट केली की मार्केटचा व्ह्यू मोठा असतो बघा. आता मी हे क्लोज करतो बार रिप्ले बघा, गेलं काय वरती मार्केट. मग ह्या वेळेला तुम्हाला कळायला पाहिजे, फक्त मार्केटला मॅग्नेट काय करायला लागलं हे कळायला पाहिजे. बरोबर आहे का? बघा इथं तुमच्याकडे पुलबॅकला हायर हाय झाला, हायर लो झाला आणि ट्रेड तुमचा खाली बॉटमला पडला आणि मार्केट वरती चाललंय. बरोबर, मार्केटला काय टार्गेट असणार आहे तुमचं? पहिलं हाय टार्गेट असणार आहे ना पहिलं तुमचं. बघा इथं हाय टार्गेट घेतला का मार्केटनं? हाय घेतला ना मार्केटला पहिल्यांदा. इथं तुमचं टार्गेट संपलं, लक्षात घ्या. कळलं? स्ट्रक्चर मॅपिंग समजलं? हो. आयडीएम स्ट्रक्चर मॅपिंग समजलं का सर्वांना? येस सर, येस सर. आणि हा बोला सर. ते अक्युमुलेट आणि डिस्ट्रीब्युशन वगैरे ते थोडंफार समजावं ना सर, ते थोडं समजत नाही. बघा अक्युमुलेशन डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय असतं की मार्केट एक कन्सोलिडेशन एरिया असतो. बघा ही कॅन्डल आहे, तो कसा काढायचा? बघा ही कॅन्डल आहे तुमच्याकडं आणि त्याच्यानंतर ही कॅन्डल आहे. प्रॉफिट कोणत्या कॅन्डल मध्ये होणार तुमच्या दोन्हीपैकी? मोठ्या कॅन्डल मध्ये. मग ही जी मोठी कॅन्डल आहे ही डिसरिस्पेक्टेड कॅन्डल आहे, लक्षात घ्या. ही डिसरिस्पेक्टेड कॅन्डल आहे तुमच्याकडे. हिची काही किंमत नाही, कारण की तुम्ही ह्याच्या बॉटमला बसला आणि वरती चाललाय. बरोबर आहे? हा, ही कॅन्डलकडे लक्ष द्यायचं, ह्या कॅन्डलकडे. कारण की ह्या कॅन्डलच्या आतमध्ये समजा आता ही तुमच्याकडे डेलीची कॅन्डल असेल तर ह्या डेलीची कॅन्डल जर तुम्ही ट्रान्सफर जर 30 मिनिटावर जर केला, 30 मिनिटावर, तर ह्या कॅन्डलच्या आतमध्ये तुम्हाला हे दिसणार, अक्युमुलेशन झालेलं दिसणार. माईक ऑफ करा जरा. अक्युमुलेशन दिसणार आणि मॅनिप्युलेशन दिसणार. अक्युमुलेशन दिसणार, मॅनिप्युलेशन दिसणार आणि त्याच्यानंतर ही कॅन्डल पूर्ण झाल्यानंतर ही कॅन्डल तयार होणार असणार. मग त्यावेळेला आपण एंटर होतो, इथं असं एंटर होते आणि मग इथं मोठी कॅन्डल तयार होत्या. म्हणजे हा तुमचा मोठा प्रॉफिट म्हणजे डिसरिस्पेक्टेड कॅन्डल, आणि रिस्पेक्टेड कॅन्डल म्हणजे अक्युमुलेशन आणि मॅनिप्युलेशन. कळालं तुम्हाला? गोल्ड मध्ये झालंय बघा सर. हो, गोल्ड मध्ये झालाय. गोल्ड मध्ये आज झालेलं आहे ते 1 आवरला म्हणताय होता. हा सर, बायस बेअर होता. हेच सर, हेच कॅच केलं मी सर. अक्युमुलेशन झालं, मॅनिप्युलेशन झालं आणि डिस्ट्रीब्युशन. हा सर, डिस्ट्रीब्युशन झालं. बरोबर ना? त्या एफएजी पर्यंत थांबलेलं मी. हा, ह्या वरची इथलं कुठल्या तरी एफएजी. मग त्यावेळेला काय करायचं? 1 आवरला नाही, त्यावेळेला टार्गेट जर घ्यायचं असेल तर 4 आवर किंवा डेलीचं घ्यायचं, लक्षात घ्या. इथं एफयूजी जवळच आहे बघा. हा एफयूजी जवळ आला ना, तर हा एफयूजी जवळ आला. मग खाली जर अक्युमुलेट होत असेल तर ह्या एफयूजीला मार्केट रिस्पेक्ट करत नाही, लक्षात घ्या. ओके, यायला रिस्पेक्ट करत नाही. मग मी काय केलो, मी 2 आवर गेलो जरा, मला वरच्या बाजूचा फेअरव्हॅल्यू गॅप पाहिजे. मग इथला हा फेअरव्हॅल्यू गॅप, टार्गेट झालं फेअरव्हॅल्यू गॅपचं. बरोबर, डन झालं टार्गेट. बरोबर ना? मला काय वाटलं सर, ते 1 आवरचा बायस बेअर आहे म्हटल्यानंतर 1 आवरचा तो IRL समजला मी. नाही, बायस कुठला धरला तुम्ही? बेअर. ऍक्च्युली बायस कोणती बघायचं असतं? डेली बायस तुमच्याकडे बेअर होता. बरोबर ना? हे बघा, डेली बायस तुमच्याकडे बेअर होता. म्हणजे तुम्ही मला सांगा, ह्या कॅन्डलच्या खाली कॅन्डल क्लोज झाली, बायस बेअर झाला. बरोबर का? हो. पण हा फेअरव्हॅल्यू गॅप बघितला का तुम्ही? हो, बघितलेला. मग ह्या फेअरव्हॅल्यू गॅप मध्ये मार्केट रिटर्न करू शकत नाही? करू शकते. मार्केटने रिटर्न केलं का? हो. मग बायस बेरिश म्हणता येईल इथं? बायस बेरिश होतं बघा. बायस तुमच्याकडे बेरिश होता, पण बायसनं नॅरेटिव्ह डन केलं ना तुमचं. बायसचं नॅरेटिव्ह काय होतं की ह्या प्रिव्हियस कॅन्डलच्या लोची लिक्विडिटी खाणं, पण खाल्ली अगोदरच खाल्ली ना तिनं. बरोबर का? म्हणून इकडची पुढची कॅन्डल ब्लॅक कलरची आली नाही, लक्षात घ्या. बरोबर आहे का? मग अशा ट्रेड घेतला इथे डिस्ट्रीब्युशनला. हा, डिस्ट्रीब्युशनला बाहेर पडलो तिथे. म्हणजे त्या सर तिथे पुलबॅक झाला होतोय ना आता? पुलबॅक वगैरे नाही. पुलबॅक आणि यांचा काय संबंध नाही. सर एफयूजी आहे का नाही तिथे सर? खालच्या बाजूला का वरच्या बाजूला? वर. हा सर, वर तो 1 आवरच्या रॅलीमध्ये, ब्लॅकच्या रॅलीमध्ये. हा सर, तोच. त्याच्या खाली सर, त्याच्या खाली एफयूजी. हा एफयूजी. हा सर, तिथे म्हणजे टीपी हिट झाला. हा, चालेल, ठीक आहे. कारण की इथे बीपीआर पण आहे बघा तुमच्याकडे. आहे का बीपीआर? हा बीपीआर टार्गेट करेल मार्केट. म्हणजे साधारण आता रिव्हर्सल येऊ शकतं का?
रिव्हर्सल येऊ शकते का नाही जर बघायचं असेल तुम्हाला, आता हा बीपीआर आहे, बीपीआर मध्ये येऊ शकतो, पण कंडिशन मॅच करा आणि सेट करा. शेवटी 1 आवरचा पीओ आहे ना, तुम्हाला डेली सपोर्ट करायला लागले का कोण तुम्हाला इथं करायला लागले का डेली कोण? हे बायस पण बेअर नाही, लक्षात घ्या. बेअर असा बायस वाटत नाही तुम्हाला, बरोबर ना? ओके. त्यामुळे ह्या कॅन्डलला तो पाठीमागचा हायच पाहिजे, लक्षात घ्या. गोल्डचं ह्या पुढच्या आठवड्याचं टार्गेट असणार आहे बघा, हे 2790. ऍक्च्युली मंथलीच्या पीओआय मधून वरतीच चालेल ना, मंथलीचा हायच घ्यायला पाहिजे. मंथलीचा आयआरएल घेतला म्हणजे मंथलीचा हाय घेणार तो, लक्षात घ्या. हा, हा. फक्त ज्यांनी बायचा ट्रेड घेतला त्यांचं जरा स्टॉप लॉस खायासाठी मार्केट खाली आलंय. येस सर, बरोबर. हा, त्या पद्धतीनं हे करायला बरोबर आहे का? समजायला आयडीएम स्ट्रक्चर मॅपिंग समजायला लागले, सोपं वाटायला लागले या लेक्चरला परत? सर आता लय फरक पडला पहिल्यापेक्षा. नाही, भरपूर फरक पडणार. नाही, खूप म्हणजे सायकोलॉजी चेंज झाले पूर्ण मार्केटला बघायचा व्ह्यू किती टक्के तुमचा चेंज झालाय? ऑलमोस्ट 70% सर. लॉसचा रेशिओ किती टक्के कमी झालाय? खूप सर, लॉस पण खूप कमी झाला म्हणजे सर. आणि जरी झाला का नाही सर, तरी तो का झाला समजतोय. हा, का झालं करण्याची ताकद कोण करू शकतो आम्ही. हा, ताकद राहते, बरोबर ना? राहुल खाडे सर, आवाज येतोय? राहुल खाडे सर, आवाज येतोय का? हो सर. किती महिने झाले तुम्ही बॅच करताय आपल्याकडं? 4 महिने. 4 महिने झाले. गोष्टी सगळ्या कळायला लागल्यात तुम्हाला? हो सर, खरं सांगतो, असा क्लासच कुठं भेटणार नाही. बरोबर आहे, पण गोष्टी समजायला लागल्यात का तुम्हाला? सगळे समजायला लागले, सगळे. कॉन्फिडन्स किती टक्के आला तुमच्याकडं? 70-80% आलेलं आहे सर. बरोबर आहे. ट्रेड प्रॉफिट मध्ये चालल्यात? चालल्यात. मी टाकतो ना सर कधी कधी ग्रुपला. हा, होय, तुम्ही टाकताय, बरोबर आहे सर. राहुल सर आपल्या म्हणजे आमच्या बॅचचे सचिन तेंडुलकर आहेत. हा, तुमच्या बॅच नाही, तुमच्या बॅचचे म्हणताय ना? नाही, त्याच्या अगोदरपासून पण ते आहेत. अच्छा, तुम्ही मला वाटते ना सर, दरवेळी मी ना प्रयत्न करतो बॅच वर बसावं, कारण की असं वाटतं नवीन शिकायला भेटतं. नाही, तुमचा एक शब्द महत्वाचा आहे. होय, माझा एक शब्द महत्वाचा, आणि मी शब्दाचे पैसे घेतो, लक्षात घ्या. मी तुम्हाला नॉलेज त्याचं नाही, मला नवीन काय समजते, नवीन काय गोष्टी द्यायला येतात, त्यात तुम्हाला मी द्यायला लागलोय, लक्षात घ्या. आणि आपल्या अकॅडमीचा एकच हे आहे, एम आहे की सगळे ट्रेडर प्रॉफिटेबल झाले पाहिजे, सगळे ट्रेडर प्रॉफिटेबल झाले पाहिजे. तर अशी अकॅडमी कुठे भेटणार नाही सर. स्वतःचा प्रॉफिट कधी मी दाखवलाय का तुम्हाला? स्वतःचा प्रॉफिट नाही. बरोबर ना? स्वतःचा प्रॉफिट दाखवून कोण मोठं होत नाही, लक्षात घ्या. बाकी सगळी लोक स्वतःचा प्रॉफिट दाखवतात, बरोबर का? तुमचं किती प्रॉफिट? माझ्या प्रॉफिटची लेणं देणं तुम्ही ठेवूच नका. तुम्ही स्वतः ज्या वेळेला प्रॉफिट करणार का नाही, ते तुमच्यासाठी महत्वाचं आहे, बरोबर ना? त्या गोष्टीकडे फोकस करा. सांगतो, स्कॅल्पिंगचा पण ट्रेड आहे ना, तो पण चांगला प्रॉफिट देतो, असं आपलं हे. हो, आपल्या स्किलवर स्कॅल्पिंग पण प्रॉफिट देतो. दिवसाला 3% 4% आपण इझी मुवमेंटला काढू शकतो, लक्षात घ्या, बरोबर आहे ना? हो सर. आणि हा कॉन्फिडन्स तुम्हाला फक्त आपल्या क्लासमुळे आलाय, बरोबर ना? हो सर. ऍक्च्युली कसं झालं माहिती का सर, आज माझा एक एसएल गेला सकाळी. पण तो म्हणजे अॅक्युमुलेशन मध्ये होतं मार्केट. आणि ते बीबीच्या खाली एसएल लावलेला 1 आवरच्या. एक मिनिट चेक करूया आपण. 1 आवरच्या बीबीच्या खाली एसएल लावलेला. मग बीबी कुठं झाला तयार, तो पहिल्यांदा सांगा. इथं बीबी होतं का, हे होतं? नाही, 1 आवर नाही, कुठे होतो? 1 आवरच्या खाली मार्केट आलं. हा सर, खाली ते टॅप केलं तिथे. इथे 15 मिनिट एमएसएस होतं, 15 मिनिटाचा बीबी होता. नाही, पण मार्केट पीओआय मध्ये कुठल्या सापडलेलं तुम्हाला? तुम्ही बाय साईडला चालला होता का सेल साईडला? बाय साईडला घेतलेला. हा सर, ते दिसते ना लो ब्लॅक कॅन्डल्स. हा लो. हा सर. तिथे आलंय मार्केट पीओआय मध्ये. तिथे आलंय पीओआय मध्ये, म्हणजे ते डेलीच्या पीओआय मध्ये आलंय समजा. हा लो म्हणताय ना तुम्ही, हा लो म्हणताय, हा डेलीच्या पीओआय मध्ये आलाय, बरोबर? आता मी डेलीच्या पीओआय मधनं 1 आवरला जातो, तोच लो आहे ना तुमचा, बरोबर आहे का? डेलीच्या पीओआय मध्ये आला. मग डेलीच्या पीओआय मध्ये आल्यानंतर ना तुम्ही 1 आवरचं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट बघायला लागतं, बरोबर ना? काय म्हटलं मी तुम्हाला? 1 आवरच्या ह्याच्यामध्ये आल्यानंतर बघितलं. नाही, तुम्ही 15 मिनिटाला गेला म्हणून चुकला, लक्षात घ्या, बरोबर काय? वरनं मार्केट खालीपर्यंत आलं, वरनं मार्केट. तुम्ही मला सांगा, ही जी ब्लॅक कलरची कॅन्डल मार्क केली मी, त्याच्या खाली मार्केट गेलं, क्लोजिंग द्यायला लागलं ही कॅन्डल ब्लॅक?
नाही, मग ह्या कॅन्डलच्या वरती क्लोजिंग मिळायला लागल्या तुम्हाला इकडं मिळालंय ना भेटली. तुम्हाला, ऑलमोस्ट मिळाल्यासारखे आहे. हो. म्हणजे हो इथं फेअर व्हॅल्यू गॅप पण आलाय बघा, एका छोटासा आलाय काय. येस येस. मग ह्या कॅन्डलला तुम्ही CISD म्हणू शकत नाही. हो म्हणू शकतोय. म्हणू शकते ना. मग CISD समजा आता इथे अक्युमुलेट केले मार्केटने, ह्याने काय केलं, मॅनिप्युलेट केलं. परत मी रिएंट्री घेतली तिथे हा, इथं मॅनिप्युलेट केलं आणि इथं मॅनिप्युलेशन झाल्यानंतर ना ही कॅन्डल, ह्या दोन कॅन्डल इथं बायस, इथं तुमची एंट्री येणार. येस. हा, इथं तुमची तो एंट्री लॉस येणार. तिथे रिकवर झाला सर, म्हणजे रिकवर झाला. भेटलं मला. डबल इथला रेशो बघा, 1:4 चा रेशो झालाय तरी साधारण. तरी पण तुम्ही 15 मिनिटाला घेतलाय म्हणलं त्याचा रेशो जरासा हे असेल. सर मला कधी CISD ची कॅन्डल नाही समजत सर. दाखवतो तुम्हाला CISD. ह्यो जॉईन करा कोर्स, तुम्हाला CISD समजेल. 15 मिनिटात ते सर. हो का, ते ग्रीन दिसते का? हे ग्रीन, हे ग्रीन, त्या मागची ग्रीन बीबी घेतला तोच तो सर. इथं स्टॉप लॉस गेला का तुमचा? हा, तो स्टॉप लॉस गेला. पण नाही, तरी जरी तुम्ही 15 मिनिटाचं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट जरी इथं बघितलं असेल, लक्षात घ्या, इथं चुकले. मागं बघितलं सर, त्या IDMच्या इथं बघितलं. हा, इथं म्हणताय ना असं. हा, तिथे बघितलं. हा, पण ते बायस बेअर होता ना सकाळी. हा, सकाळी बायस बेअर होता. सकाळी ऍक्च्युली मी 6लाच एंट्री घेतली होती सकाळी, त्यामुळे ते ऍक्च्युली अक्युमुलेशन मध्ये सापडलो मी. अक्युमुलेशन मध्ये सापडला आणि त्याच्यासाठी प्लस पॉईंट तुम्हाला दिलेत की. हा, ते CPR बघितला मी, पण ते आता घेतलेली एंट्री म्हटलं काढायची कशाला, म्हटलं जाऊ. नाही, त्याच्यामुळे गेला, कारण की CPR मध्ये आज 3 पॉईंटचा डिफरन्स होता, बरोबर का. हा ना, म्हणून मार्केट होणार होतं ते समजलंच होतं. समजलं तुम्हाला, बरोबर ना. मार्केट कॅच झाला ट्रेड मला, बरोबर ना. मार्केट साइडवेज जाणार हे पण आपण आदल्या दिवशी सांगतो तुम्हाला. सांगते का कोण तुम्हाला? कोणच सांगत नाही, बरोबर ना. बरोबर सर. आणि मार्केट साइडवेज गेलं, एक प्रकारची लिक्विडिटी तयार केली, लिक्विडिटी खाल्ली आणि त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युट करायला. म्हणजे हा जो एरिया आहे तो A झाला, हा जो एरिया आहे तो M झाला मॅनिप्युलेशन, आणि हा जो एरिया आहे तो D झाला. M मध्ये बरोबर SL गेला सर. हा, M मध्ये गेला SL. मग खरं तुम्ही इथं जे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट बघितलंय ते चुकीचं दिसायला लागले मला तर. हे बघा, ह्या ब्लॅक 3 कॅन्डल आल्यात. या 3 कॅन्डलच्या खाली क्लोजिंग कुणी दिल्या का बघा, मला जरा सांगा. नाही दिली. मग ह्या कॅन्डलच्या वरती MSS मिळायला पाहिजे ना तुम्हाला. येस सर. बरोबर आहे का? येस. MSS बघायला चुकला तुम्ही इथं. ऍक्च्युली IDMच्या इथं मी घेतलं होतं, ते मागचा FE पण डिस्क्वालिफाय केला पुढे. हा, इथं घेतलेलं तुम्ही. तरी पण इथला ट्रेड तुमचा प्रॉफिटेबल गेलाय की. हा FUG तुम्ही डिस्क्वालिफाय म्हणताय ना. हा सर, हा FUG डिस्क्वालिफाय झालाय तुमचा. ते BB ला SL लावलेला, वरती SL लावलेला. हा, SL तुमचा ह्या लोलाच पाहिजे होता, लक्षात घ्या. SL तिथं पाहिजे होता, मग तो बरोबर झाला असता. SL गेला नाही, लक्षात घ्या. ते माझी चूक झाली. हा, तुमची चूक झाली सर. नाईस लॉजिक आपण. हा, त्याच्यात एंट्री किती पडली असते? कुठं ह्याच्यामध्ये ना, इथे एंट्री पडल्या बघा, इथं एंट्री 2736 ला. आणि टार्गेट किती? 30 पॉईंट. मी सर वर घेतलं थोडं, 15 मिनिट BB मध्ये घेतलं परत. हा, 15 मिनिट BB मध्ये. ऍक्च्युली तुम्ही जरा छोट्या टाइम फ्रेमवर भरपूर जायला लागला. POI शेवटी डेली पासून लागतातच ना तुम्हाला. बरं, ठीक आहे सर. ते आता अजून रिव्हर्स करतो मला. नाही का, हे टार्गेट असणार आहे गोल्डचं आता सध्या तरी. गोल्डला मी पडलो बाहेर सर, आता ते खाली. नाही, काय प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. पडला, भारी झालं. प्रॉफिटेबल आहे, भारी झालं, लक्षात घ्या. कारण की ग्रीन मध्ये लॉस झाला, $14 प्रॉफिट झाला. ग्रीन मध्ये राहणं कुणाचा हे नाही, लक्षात घ्या. ताकद नाही. आपण ग्रीन मध्ये राहायचं, एवढंच मला माहित आहे. चालेल सर. चालतंय. बाकी आयडियम कुणाला समजला नसेल तर माईक ऑन करा. डॉक्टर साहेब, सगळ्या गोष्टी समजायला लागल्यात? हॅलो, डॉक्टर साहेब नाही तोडतात. नाही आहेत डॉक्टर साहेब. त्यांचं जरा असं वर्कआउटमुळे त्यांचा जरा प्रॉब्लेम होतो. कारण की कसं आहे, जिम वगैरे केलं की सकाळी जरा, नंतर संध्याकाळी लवकर झोप येते. बरोबर आहे सर. त्यामुळं हे होतं. पण आहे, जॉईन आहेत ते. सर कालच्या लेक्चरला पण हेच शिकवलं ना?
होय, कालच्या लेक्चरला पण हे शिकवलंय, आजच्या लेक्चर मध्ये क्लॅरिटी आणून दिलं तुम्हाला. म्हणजे ह्याच्या अजून काय नाही दुसरं काय शिकवलं नाही कालच्या लेक्चर मध्ये, हेच शिकवलं फक्त. हेच शिकवलंय, पण दोन्ही लेक्चर बघा, दोन्ही लेक्चर बघा, दोन्ही. हा, दोन्ही लेक्चर बघा तुम्ही. सर तुम्ही तुमच्या क्लास लावल्यावर तुम्ही रेकॉर्डिंग पण देता का? होय, रेकॉर्डिंग देतो. लाईफ टाइम साठी रेकॉर्डिंग मिळते, नोट्स मिळतात, लाईफ टाइम साठी सपोर्ट मिळतोय, लाईफ टाइम साठी सगळ्या बॅचेस मिळतात. आणि काय पाहिजे? सर मी तुम्हाला सगळ्यात पहिले एक प्रश्न केला होता की अँड्रॉइड साठी एक्सनेस कोणतं आहे असं. होय, तुम्हाला मी पाठवतो की नंतर ना मेसेज करा, मी तुम्हाला पाठवतो. सर तुम्ही ते ग्रुपवर टाकलेले ते हार्मफुल म्हणायला लागलं. ते हार्मफुल म्हणणारच ते, कारण की तुमच्या प्ले स्टोअरला मिळत नाही, पण काय प्रॉब्लेम येत नाही, तुम्ही ते हे करा. येस सर, येस. हॅलो सर, ते मेटाफाय कशासाठी असते? हे का मेटाफाय कशासाठी असतं तुम्हाला सांगतो. हे का, हा एक्सनेस आहे आणि हा मेटाफाय, बरोबर? हा मेटाफाय, हा एमटी5 आहे आणि हा एक्सनेस आहे. आता तुम्हाला मला सांगा, ह्या माणसा एमटी5चा जर स्टॅमिना 100%, जरा माईक ऑफ करा. हे बघा, एमटी5चा जर स्टॅमिना 100% असेल आणि एक्सनेसचा जर स्टॅमिना 70% असेल, तर तुम्ही कुणाला निवडणार? एमटीला निवडणार, बरोबर ना? मग एमटी मध्ये फक्त तुम्हाला डिपॉझिट आणि विड्रॉल करायला येत नाहीत ना, बरोबर ना? मग तुम्हाला ती गोष्ट कोण करून देतो? एक्सनेस करून देतो. बाकी एंट्री एमटी5लाच टाकायच्या तुम्हाला. का? कारण की एमटी5चे जे सर्व्हर आहेत ना, ते हायर लेवलचे आहेत, लक्षात घ्या. इथं तुमच्या एंट्री एक्झिट, एंट्री पडते, जी तुमची एंट्री आतमध्ये येते, ती सगळ्यात फास्ट लेवल येते. एक्सनेसचं ऍप्लिकेशन न्यूजला हँग होते, कुठं कुठं भरपूर ठिकाणी अशा ठिकाणी प्रॉब्लेम देते की नाही, त्यावेळेला डोकं बाद होते, लक्षात घ्या. मग त्याच्यासाठी एमटी5 वापर करा तुम्ही. म्हणजे एमटी5 हे फक्त एंट्रीसाठी, ट्रेडिंग करण्यासाठी. हा, ट्रेडिंग करण्यासाठी किंवा अनालिसिस पण करू शकताय. अनालिसिस पण करू शकताय. हॅलो, आणि एक्सनेस हे कशासाठी, म्हणजे विड्रॉल साठी का फक्त? हे बघा, डिपॉझिट करण्यासाठी. हा, विड्रॉल आणि डिपॉझिट किंवा ह्याच्यावर पण तुम्ही ट्रेड करू शकता. पण प्लॅटफॉर्म जरासा हँग झाल्यामुळं भरपूर काही गोष्टीचा अडचण येतात, म्हणून आपण एमटी5 वापरतो. हा तुमचा ब्रोकर आहे. हा तुमचा ब्रोकर आहे. एक्सनेसला ज्यावेळेस डिपॉझिट आपण करतो त्यावेळेस P2P डिपॉझिट करावं लागतं का? त्यासाठी दुसरं कसं काय आहे? बघा, एक तर P2P ला डिपॉझिट करताय तुम्ही, नाहीतर मग क्रिप्टो. लक्षात घ्या, तुम्हाला क्रिप्टो पाहिला असेल तर मेसेज करा, क्रिप्टो पण देतोय आपण. सर ते आपल्या ग्रुपवरती पडलेले TBL TH ते प्रायव्हेट आहे, प्रायव्हेट ग्रुप आहे ना? होय, ग्रीन कलरचा लोगो आहे, तो प्रायव्हेट ग्रुप आहे आपला. ग्रुपचा जो लोगो आहे ना, तो ग्रीन कलरचा, तो प्रायव्हेट ग्रुप आहे आपला, ज्यांच्या फी किंवा पेड हे आहेत. सक्सेसफुल टीम इज अ ग्रुप ऑफ मेनी, ते नाही का लोगो? एक मिनिट थांबा, चेक करतो. नाही, लोगो सगळीकडे तोच दिसणार तुम्हाला. हो का, मॅट्रिक्सचा लोगो दिसतोय पाठीमागं. किंगचा दिसतो, किंगचा टोपाचा. एक मिनिट थांबा, किंगच्या टोपाचं नाही, एक मिनिट थांबा. मॅट्रिक्सचा लोगो दाखवतो तुम्हाला मी. डॉक्टर साहेब आलेत का? डॉक्टर साहेब, आयडीएम समजला की नाही तुम्हाला? हो सर, आयडीएम समजलंय, हायर हाय, हायर लो, स्ट्रक्चर मार्किंग समजलंय. फक्त प्रॅक्टिसची गरज आहे. सर, हे आता हे जे लाईव्ह लेक्चर चालू आहे, ह्याला जुन्या बॅचचे पण स्टुडंट जॉईन आहेत का? होय, सगळे स्टुडंट आहेत. सगळे स्टुडंट जॉईन आहेत, बरोबर. म्हणजे प्रत्येक बॅचला ज्याला जे पाहिजे त्यासाठी ते क्लॅरिटीसाठी जॉईन होत आहेत. सर, जर तुमच्या ऑफलाईन यायचं असेल तर? हॅलो, परत हॅलो, आवाज येते का बघा जरा माझा, क्लिअर? हा सर, येतोय. येस सर, येस. एकच मिनिट थांबा, डॉक्टर साहेबांचं पहिल्यांदा हे होऊन दे, त्याच्यानंतर आपण बोलू.
नाही काय डॉक्टर नाही साहेब सर, बोल. काय नाही सगळं आलं लक्षात सर. आयडीएम स्ट्रक्चर मार्किंग, हायर हाय हायर लो कसं मार्क हा करायचं आलं हा लक्षात. फक्त प्रॅक्टिसची गरज आहे. ती एक 8 दिवसात होऊन जाईल माझी प्रॅक्टिस. चालेल ठीक आहे, नो प्रॉब्लेम. हे काय कसं आहे, आपला जो क्लास आहे सगळ्यांना सपोर्ट करून पुढे चाललो, लक्षात घ्या. घेऊन चालले तर हो सगळ्यांना घेऊन जायचं. त्याच्यासाठी मागचे पण स्टुडंट आपल्याकडे बसतात, लक्षात घ्या. काय कारण की ते बरोबर प्रॅक्टिस मोड मध्ये आहेत, बरोबर ना. बरोबर उद्या समजा तुम्हाला कोणती जर अडचण आली तर तुम्ही काय करणार आहे? बरोबर त्याच्यासाठी सपोर्ट हा लागणारच ना तुम्हाला. बरोबर. नाही मला काय वाटलं की नवीन बॅच आहे तर ह्या बॅचला काही नवीन स्टुडंट जॉईन झाले, त्यांना काही म्हणजे नाही आहेत की नवीन पण स्टुडंट आहेत, यात भरपूर आहेत नवीन स्टुडंट पण. नवीनच आहे सर. नवीन पण स्टुडंट आहेत, लक्षात घ्या. बरोबर ठीक हा, आहे. नवीन पण आहेत, जुने पण आहेत आणि फ्रीवाले पण आहेत. आता अच्छा. उद्यापासून फ्रीवाल्यांना ती लिंक मिळणार नाही, उद्यापासून पेडवाले असणार सगळे फक्त. बरोबर हा ठीक आहे हा सर मॅट्रिकचं लोगो दाखवा. मला वाटतं आयडीएम लेक्चर मध्ये सांगा मला जरा काय प्रॉब्लेम आहे का कुणाचा. हॅलो No, sir. सर आम्ही Yes. नवीन असल्यामुळे थोडाफार प्रॉब्लेम येणारच आहे, लगेच काय कळणार नाही. हॅलो तुम्हाला युट्यूबला लेक्चर मिळतात. मेसेज करा, फी वगैरे सगळं स्ट्रक्चर जाणून घेण्यासाठी मेसेज करा ग्रुप ऍडमिनला. हॅलो सर. हा सर इंडिकेटरचं नाव सांगतो बोला सर, आज तेवढं हो, सांगा की. इंडिकेटरचं नाव पाहिजे ना तुम्हाला. इंडिकेटरचं नाव, ती जी रील्स आहे ना, रील्स मध्ये त्याची लिंक टाकणार आहे, त्यामधनं तुम्ही कोणती घेऊ reels? शकताय. रील्स काल तुम्ही कमेंट केलं नाही का त्या रील्स मध्ये? हा किंवा बघा ह्या नंबरला पर्सनल मेसेज करा, तुम्हाला मी तो इंडिकेटर देतो. नंबर दिसतोय स्क्रीनवर माझा? येस सर ओके. नोट डाऊन करून घ्या सर्वांनी. ज्यांना काय अडचण आहे, हे बघा, तुम्हाला फॉरेक्स शिकायचं आहे, डिपॉझिट विड्रॉल येत नाही, एक्सनेस काय माहित नाही, MT5 काय माहित नाही, सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्री द्यायला लागलोय, लक्षात घ्या. मी जर मेल आयडी तुम्हाला दिली तर तुम्ही ओपन करून देता का सर? हो, ओपन करून देतो अकाउंट डायरेक्ट. ओके सर चालतं. सर माझा प्रश्न होता, टाकतो. एकच मिनिट. हा बोला आता. सर माझा प्रश्न होता की तुमच्या म्हणजे ऑफलाईन जर करायचं असेल कोल्हापूरला, तर राहायचं काय म्हणजे तिथं PG काय असं? काय आता एक स्टुडंट आपल्याकडं ऑफलाईनला ह्याच्यावरून आला, अकोलावरून आला आणि आमचं कोल्हापूर, म्हणजे मला वाटतं काय डिस्टन्स असेल मला एवढं पण माहित नाही आहे, पण तो अकोल्यावरून आलेला आहे आणि तो 550 किलोमीटर. 550 किलोमीटर असेल साधारण. अकोल्यावरून आलाय तो. इथे राहायला आपल्या क्लासची फी 15,000 रुपये आहे, प्लस 3,000 रुपये मध्ये तुम्हाला तिथं रूम मिळते, चांगल्या पद्धतीची रूम मिळणार तुम्हाला. त्याच्यानंतर साधारण मला वाटते 2200 किंवा 2800, समजा 2800ला तुम्हाला दोन टायमिंगचं जेवण मिळेल, चांगल्या पद्धतीचं घरगुती टाईपचं. हा एवढा खर्च ऑफलाईन साठी. म्हणजे 21,000 धरून चालायचं. हा 21,000. पण 21,000 मध्ये तुम्हाला लाईव्ह मध्ये सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात. समजा सकाळी 12ची बॅच असेल तर 12च्या बॅचला पण तुम्ही जॉईन करू शकताय, संध्याकाळी 6:30ची असेल तर तिला पण जॉईन करू शकताय. तुम्ही ऑफलाईन येणार ना सर तिथं? 3 बॅच आहेत टोटल आपल्या दिवसात. नाही तुम्ही हजर असणार ना सर तिथं? होय, मी शिकवतो त्यावेळेला पण. कारण की आता आम्ही क्लास केलाय तर ते सर पण येतात, पण सर आठवड्यातले 3 दिवस ऑनलाईनच करतात घरून. त्याच्यामुळं तुम्हाला विचारलं सर. नाही मी असतो इथं अवेलेबल, मी स्वतः शिकवतो, लक्षात घ्या. सर ऑनलाईनला ऍडमिशन घेतलं तर आपण तिकडे ऑफलाईन करू शकतो ना बरोबर का नाही? येऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. एकदा तुम्ही कम्युनिटीचा मेंबर बनला की ऑफलाईनला या ना तर ऑनलाईनला या. ओके. कधी पण ऑफलाईन किती दिवसांसाठी? 20 दिवसाचाच असतं आपला कोर्स. 20 दिवसाच्या, शनिवार रविवार सुट्टी, महिन्यात तुम्हाला 20 दिवसच मिळतात ना. ऑफलाईन करा किंवा ऑनलाईन करा, काय फरक पडत नाही. पण माझं म्हणणं काय की तुम्ही एवढ्या लांब नाही येत आहे, तर माझं म्हणणं असं असतं की पहिल्यांदा तुम्ही ऑनलाईन करा. ऑनलाईन मध्ये माझ्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा जाणून घ्या. काय अडचण लई या लागली तर 1-2 दिवस तुम्ही येऊ शकताय कोल्हापूरला. 1-2 दिवसात तुम्ही सगळे प्रॉब्लेम घेऊन या माझ्याकडं. मी तुम्हाला तो वेळ देतो तुम्हाला. आमच्या आयटीचे दिवस अनुभव द्या की परत 1 महिनाभर राहून तिथं. नाही, कसं तुम्ही कोल्हापुरात राहिला असेल तर तुमचा हे आहे, लक्षात घ्या. कारण की कसं आहे, कोल्हापूर असं शहर आहे की इथं त्या पद्धतीनं हे असतं. तुम्हाला माहित असेल कोल्हापुरात तुम्ही राहिला म्हटल्यावर. राहिले चालतंय, ठीक आहे. कुणाला काय अडचण असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. सगळ्या गोष्टी तुम्हाला इंडिकेटर पाहिला, इंडिकेटर पण ह्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करा, त्या नंबरवर तुम्हाला इंडिकेटरची सेटिंग सगळ्या गोष्टी पाठवतो.
प्लस MT5 एक्सनेस मध्ये काय अडचण आहे त्याचं पण, अकाउंट कुणाचं क्रिएट करायचं त्याचं पण, ज्याला फॉरेक्स ज्याला काहीच माहित नाही त्याला एक गायडन्स चांगल्या पद्धतीचं पाहिजे आहे त्याच्यासाठी पण हा नंबर लक्षात घ्या सगळ्यासाठी. हा बोला सर. मला हे म्हणजे चार्ट मधलं बरंच माहिती आहे, पण ते अकाउंट ओपन आणि ते डिपॉझिट आणि विड्रॉ हेच माहित नाही फक्त. तुम्हाला बघा अकाउंट डिपॉझिट आणि विड्रॉलची आम्ही जर सर्व्हिस दिली तर तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार, तुम्हाला ट्रेडिंगच फक्त करायचं ना, बरोबर ना. आणि प्लस आमच्या अंडर असल्यामुळे आणि तुम्हाला प्लस बेनिफिट होतोय. तुम्हाला काय जर अडचण आली तर आम्ही तुम्हाला तिथं प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह करू शकतो. कारण की पुढच्या ब्रोकरला जर आम्ही जर ह्याच्यामध्ये टाकला म्हणजे आमचे क्लायंट भरपूर असल्यामुळं पुढच्या ब्रोकरला आम्ही बोलू शकतो ना. हो बरोबर. तो आम्हाला सपोर्ट करू शकतो. लक्षात घ्या, तुम्ही उद्या जर एकटा पडला तर तुम्हाला एकट्याला कोण सपोर्ट करणार नसते. नाही एकट्याला नाही ना, कोणीच नाही सपोर्ट करत नाही. लक्षात घ्या. किंवा एक गोष्ट तुमची चुकायला लागल्या, मग ती का चुकायला लागल्या तुम्हाला आमच्यामुळे गायडन्स मिळू शकतो. लक्षात घ्या. काय आता कसं होतं तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एकदा काय झालं की डिपॉझिट करायची होती आणि डिपॉझिटच्या बाकीच्या पेमेंट मेथड त्यांना समजल्या नाहीत, म्हणून त्यांनी काय केलं क्रेडिट कार्डवरनं पेमेंट केलं. ऍक्च्युली क्रेडिट कार्डवरनं जर पेमेंट केलं तर डायरेक्ट एक्सनेसला जातं, ते P2P होत नाही. लक्षात घ्या. त्यामुळं डायरेक्ट जिथं P2Pचं जे ट्रान्झॅक्शन होणार होतं तिथं साधारण तुम्हाला एक 800 रुपयाचं चार्जेस बसणार होते. ते डायरेक्ट तुम्ही क्रेडिट कार्डमुळे केल्यामुळं नाही त्या क्लायंटला 4500 रुपये चार्जेस बसलेत. मग सांगा आता कोण नुकसानमध्ये आलं? ते एकटा असलं म्हणजे बरोबर ना. 4500 रुपये गेलेत. त्या 4500 रुपये 800 गेल्यास काय वाईट नाही, 4500 रुपये गेले. मग ह्याच्यासाठी तुम्हाला एक गायडन्स, एक जो गायडन्स असतो ना, आणि हा पण आम्ही फ्री मधला गायडन्स देतो. लक्षात घ्या, फ्री मधला गायडन्स आहे. काय अडचण आहे तुम्हाला? मग बरोबर आहे सर. मला एक सांगा, आहेत का युट्यूबला? एक मिनिट थांबा. एक हा बोला बालाजी सर, बोला तुम्ही. गायडन्सचे व्हिडिओ युट्यूबला आहेत का म्हणलं सर? गायडन्सचे पण आहेत, सगळं तुम्हाला लेक्चर आहे पूर्ण, ज्यांनी प्रत्येक प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात घ्या. प्लस गायडन्सचा काही व्हिडिओ मिळत नसेल तर तुम्ही मला मेसेज करा, मी स्वतः गायडन्स द्यायला लागलोय तुम्हाला. सर मी तुमचे बरेच म्हणजे थोडे सगळेच व्हिडिओ बघितले, पण मला त्यात नाही सर व्हिडिओ म्हणजे दिसलं त्यात. नाही काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही मला मेसेज करा डायरेक्ट. ओके सर, चालतंय. आणि सर मला एक सांगा, आपण समजा आपण जे स्टॉक मार्केटमध्ये जे ट्रेडिंग करतो निफ्टी बँक निफ्टी मध्ये, त्यात कसं आपण समजा 1 लाख रुपये समजा त्यात हिट केले, पैसे टाकले आपण, तर त्यात आपल्या ह्यावर असतं आपण एक लॉट घेतला तर समजा 10,000 रुपये लागणार आपले, बाकीचे 90,000 रुपये सेफ राहणार. तसं मला एक सांगा, आपण समजा ह्यात 10,000 रुपये टाकले एक्सनेस मध्ये, त्या 0.1 समजा 0.1 लॉटनी जर आपण समजा ट्रेड करत असलो तर आपले त्यातले किती 10,000 मधले किती रुपये आपल्याला लागतील त्यात? 10,000 म्हणजे ट्रेड टाकण्यासाठी बॅलन्स किती लागतोय असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर ना? हा बघा कसं असतं, हा 0.01 चा लॉट घेणार काय 0.10 घेणार हे पहिल्यांदा सांगा. 0.01च घेणार ना? हा घेणार ना? हा घेणार. मग हा जो लॉट साईज असतो हे डिपेंड कशावर असतो? तुमच्या लिव्हरेजवर असतो. हो, लिव्हरेज समजा आपण 1,000चं लिव्हरेज घेतलं, बघा 1:200 जर लिव्हरेज घेतला तुम्ही तर साधारण ह्या लॉट साईजला मला वाटतं एक $5 मागत असेल ट्रेड टाकण्यासाठी. ट्रेड टाकण्यासाठी $5. आणि समजा आपला जर लॉस होत गेला, हे $5 जाईनात का? पण बाकी जेवढं आहे ते तर नाही उडणार. एसएल लावायचा असतो, त्याला स्टॉप लॉस लावायचा असतो. लक्षात घ्या. आणि नाही समजा आपण एसएल नाही लावला तर आपले फक्त हाय हे $5 नाही अकाउंटला जेवढा शिल्लक बॅलन्स आहे तो सगळा जाऊ शकतोय. तेच मला विचारायचं सर. खरं हितला एसएल कसा आहे तुम्हाला सांगतो, तुमच्या बँक निफ्टीला फक्त एका दिवसापुरता एसएल आणि टीपी मर्यादित आहे, बरोबर काय? हो. इथं लाईफ टाइम साठी एकदा एसएल लावला की आयुष्यभर काढायचा नाही, तो तसाच लागून राहणार. लक्षात घ्या. हा प्लस पॉईंट. आपण जर सर $15 समजा आपण ट्रेड करत असेल तर त्यातल्या किती एक $3-4 समजा आपण एसएल लावू शकतोय? लावू शकताय. $1 पण लावू शकता तुम्ही एसएल. तर ते अकाउंट खोलायच्या टायमाला बघा लिव्हरेज तुम्हाला किती पाहिजे हे त्याच्यासाठी असतंय का? हो, बघा लिव्हरेज 1:2000 जर वापरलं, 1:2000 रुपयाचं, तिथं $5 ट्रेड लागतोय, तिथे $1 लागणार. लक्षात घ्या. आणि अनलिमिटेड जर वापरलं, एक चांगला व्हॉल्यूम झाल्यानंतर अनलिमिटेड येते तुम्हाला एक्सनेस, त्यावेळेला मार्केट तुमच्याकडनं पैसे मागतच नाही ट्रेड टाकण्यासाठी. मग त्यावेळेला तुम्ही 1 स्टँडर्ड लॉट जरी मारला तरी फ्री मध्ये बसतोय, याला पैसे लागत नाहीत.
हा बोला. सर याचं चार्जेस कसं असतं चार्जेस? आपला क्लास शिकवायचं झालं ना तर आम्ही जाऊ शकतो काय? काय म्हणला? म्हटलं क्लास झाला ना आपला, आम्ही जाऊ शकतो हो का? झाला, जावा काय विषय नाही. हॅलो सर, एक मिनिट. आपल्याला काय शिकवण्यासाठी थांबता येते. नाही काय शिकवणार नाही, जावा तुम्ही. हॅलो सर. हा हॅलो. 2 मिनिट बोलायचं होतं सर मला. एकच मिनिट थांबा, त्यांचा प्रश्नाचं उत्तर देतो. एकच मिनिट. हे काय चार्जेस कसे बसतात तुम्हाला सांगतो. हा 0.01 लॉट साईज आहे. हो. ह्याला तुम्हाला ह्या 0.01 ला 0.11 सेंट किंवा USD तुम्ही म्हणू शकताय, म्हणजे साधारण 9 रुपये असतील हे. इथं 9 रुपये आणि इथं मग 1.11 USD हा लॉट साईज असेल तर, आणि इथं $11. 1 स्टँडर्ड लॉट घेतला की $11 कमिशन बसणार. आणि 0.10 घेतला तर 1.11 कमिशन बसणार एक्सनेसला. आणि हे कुठल्या अकाउंटला? झिरोच्या अकाउंटला, लक्षात घ्या. तुमचं अकाउंट जर स्टँडर्ड असेल, 500च्या वरती जर तुमच्या अकाउंटला बॅलन्स नसेल आणि स्टँडर्ड जर अकाउंट असेल तर इथं जिथं 0.11 बसतोय तिथं 0.16 बसणार, आणि जिथं इथं 1.11 आहे तिथं 1.16चं तुमचं कमिशन येणार, आणि जिथे $11 आहे तिथं $16 कमिशन बसणार. आपल्याला स्टार्टिंगला एक समजा $100 हे करायचं, डिपॉझिट करायचं. हा, मग आपण म्हणजे स्टार्टिंगला $500 नाही ना करू शकत. हा, मग त्यावेळेला स्टँडर्ड अकाउंट तुमच्याकडे येते. मग स्टँडर्ड अकाउंटला हे कमिशन बसणार बघा तुमच्याकडे. हॅलो सर. हा बोला. सर एक प्रश्न असा होता की आपण बँक निफ्टीमध्ये जेव्हा कॉल ट्रेड करतो ऑप्शन मध्ये, त्यावेळेस आपण जेव्हा ओवाय बघतो तर त्या चेंज इन ओवाय हा जास्त दाखवतो कॉल मध्ये, आणि टोटल ओवाय हा पुट मध्ये जास्त दाखवतो. अशा वेळेस काय हे करावं लागेल? हे बघा, ऍक्च्युली तुम्हाला सांगतो, आयुष्यात मी जर बँक निफ्टी केली तेव्हा मी ओवाय डेटा कधीच केली नाही, लक्षात घ्या. ओके. बघा पुढचा बिग हा इथं ओवाय डेटा इथं जास्त आहे, लक्षात घ्या, आणि इथं जास्त ओवाय डेटा आहे, बरोबर आहे. इथं आता एक मोठा पैशाची बिल्डिंगच घेऊन आलाय म्हणून समजा, पैशाची एक बिल्डिंग घेऊन आलाय, तो इथं पैसे लावणार का इथं पैसे लावणार तुम्हाला माहित आहे? पुढच्या टायमिंगला मार्केट कुठल्या बाजूला जाणार हे तुम्हाला माहिती आहे काय? ह्यो पैसे कुठे लावणार हे माहित आहे का तुम्हाला? नाही. मग तुम्ही ओआय डेटा कसं ट्रेडिंग करू शकताय? सर मला प्रश्न होता, ते आपल्याकडे 3 मिनिटांनी ओआय डाटा चेंज होतो. मोठे मोठे प्लेयर असतात का त्यांच्या सेकंदाला मिनिटाला चेंज होतो. आपल्याकडे 3 मिनिटाला चालेल. हा चालते, काय प्रॉब्लेम नाही. हो का, ओआय डेटा चेंज होतो, लक्षात घ्या. मोठा पार्टिसिपेंट इथं जर आला तर इथनं मार्केट कोणत्या पण दिशेला जाऊ शकतो, लक्षात घ्या. तो बाय पण करू शकतो, सेल पण करू शकतो, बरोबर ना? बरोबर. हा, त्यामुळे ओआय डेटावर ट्रेडिंग करणं सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट आहे, लक्षात घ्या. ओके थँक्यू. हा, मार्केट हे अल्गोरिदम आहे, लक्षात घ्या. पूर्णपणे अल्गोरिदम आहे मार्केट. आणि आपल्याला लेट कळते. हा, तुम्ही जर 3 मिनिटांनी दिसतो सर, बाकीच्या हा, पण मार्केट पूर्ण अल्गोरिदम आहे, लक्षात घ्या. मार्केट अल्गोरिदम असल्यामुळं जो तुमच्याकडे हे आहे, काय म्हणतात त्याला, तुमचे जे मोठमोठे ट्रेडर आहेत FIDs, ते अल्गोरिदम त्यांच्याकडे मॅन्युअली एंट्री टाकत नाहीत, ते लक्षात घ्या. त्यांच्याकडे कॉम्प्युटर आहेत आणि त्या कॉम्प्युटरला एंट्री टाकलेल्या असतात, आणि त्या कॉम्प्युटरच्या एंट्री इथं तुमच्या ICT ला किंवा SMC ला त्या काय होतात, स्कॅन होतात, लक्षात घ्या. त्यांचे जे पायाचे ठसे असतात, फुटप्रिंट्स, ते स्कॅन जर पाहिजे असतील तुम्हाला तर ICT आणि SMC शिवाय मार्केटला पर्याय नाही, लक्षात घ्या. हॅलो सर, पण आपण जे SMC तुम्ही जे शिकवता हे म्हणजे मी बरंच बघितलं स्टॉक मध्ये सुद्धा यूज होतंय की? हा, नाही होते की सगळ्याकडं. फक्त मी ह्याला तुम्हाला जास्ती ह्याला आपल्या ऑप्शन मार्केटला मी जास्त वापरू देत नाही तुम्हाला. फक्त ऑप्शन मार्केटला तुमची काहीतरी चूक झाल्यानंतर तुम्ही फेल जाऊ शकताय, मी नाही फेल जाणार, लक्षात घ्या. तुम्ही करीत असाल ना सर थोडंफार तरी? मी गोल्ड मला एवढा प्रॉफिट देते, त्या ऑप्शन मार्केटकडे मला काय गरज आहे? डीके व्हायची गरज नाही, काय नाही. बरोबर. गोल्ड कधी ट्रेड केला काय तुम्ही? गोल्ड ट्रेड केला काय कधी तुम्ही? सोडून जेवायचं, पितळी ताटात काय जेवायचं ती. हॅलो सर. हा बोला. ज्यावेळेस आपण विड्रॉल मारतो ना सर, त्यावेळेस काही चार्जेस लागतात का सर? काय त्यावेळेला म्हणजे कसं असतं, डिपॉझिट ज्यावेळेला करताय त्यावेळेला 91 रुपयानं मार्केट घेते आतमध्ये.
91 रुपये रेट ना आतमध्ये घेणार आणि डिपॉझिट करताना 90 रुपये, म्हणजे 1 रुपयाचा चार्जेस बसणार. आणि हा 1 रुपये चार्जेस जो लावा लागलाय, 1 रुपये चार्जेस काय होईल, हा तुम्हाला जो प्लॅटफॉर्म युज करायला मिळायला लागलाय, डिपॉझिट विड्रॉलची सर्व्हिस मिळायला लागल्या, ह्या सगळ्या सर्व्हिसचं ते चार्जेस असतात, लक्षात घ्या. कारण की P2P करणं म्हणजे पण एवढं सोपं नाही, लक्षात घ्या. जी पुढची माणसं आहेत त्यांना कमिशन पण द्यायला लागत असणार, बरोबर ना? हो हो हो. मग एवढं काय ते एवढं किरकोळ घेणारच ना ते. पण तुम्ही डिपॉझिट 91 रुपयाने केलाय म्हणजे किती, 9,100 रुपये तुम्ही जर डिपॉझिट केलेत, $100 हो हो. आणि $100 जर $1,000 जर विड्रॉल मारले तर तुम्हाला काय फरक पडणार आहे त्या अमाऊंटचा? नाही सर नाही. नाही पडणार, बरोबर ना? सर 2 प्रश्न आहे. लिव्हरेज जास्त घेतलेलं चांगलं की कमी ठेवलेलं चांगलं? हो का, एक गोष्ट सांगा, हो का, इथे एक माणूस आहे तुमच्याकडे आणि इथे एक माणूस आहे, बरोबर आहे? तुमचं नाव काय? आकाश कांबळे. आकाश. आता तुम्ही इथं आहे, बरोबर आहे, आणि मी इथं आहे, लक्षात घ्या, बरोबर आहे? आता तुम्ही माझ्या समोर उभारलाय, बरोबर आहे? बरोबर. मग माझ्या बॉडीकडे बघून तुम्ही मला प्रेडिक्ट करणार ना. हो. मग मी जर ताकदवान असेल तर मग तुम्ही हलक्यात, तुम्ही जरा नरम होणार, बरोबर ना? हो. म्हणजे काय झालं की तुमचा ब्रोकर स्ट्रॉंग दिसायला लागला तुम्हाला, म्हणजे माझ्या इथं ब्रोकर आहे, ब्रोकर स्ट्रॉंग दिसायला, बरोबर ना? पण तुम्ही ब्रोकरला मला बघून तुम्ही भिवूनच राहिलाय ना. हो. मग तुमची काय किंमत आहे काय? नाही. मग पुढच्या माणसाला भिवून चालणार आहे? बरोबर. नाही चालणार ना. नाही. म्हणजे पुढे समजा 1:2,000 जर लिव्हरेज जर तुम्ही घेतलं तर तो माणूस तुम्हाला 1:2,000 आमिष द्यायला लागला ना. हो. मग तो आमिष जर देत असेल तर तुम्ही त्याला चकमा देऊ शकत नाही. हो. ताकद ठेवू शकता की नाही चकमा द्यायची, बरोबर ना? हो. हा, मग त्या स्किलनं लिव्हरेज वापरायचं असतं, लक्षात घ्या, त्या स्किलनं. मग 1:2,000 आमचे जे स्टुडंट आहेत ते 1:2,000 वापरतात आणि नियमानुसार लॉट साईज असतात. समजा आता तुमच्याकडे $100 असतील तर $100 हा गुड नाईट सर, हे बघा $100 0.01 लॉट साईजच्या वरती जायचं नाही, लक्षात घ्या. हे तुम्हाला बेसिक मध्ये आपल्या व्हिडिओ लेक्चर सगळे जरा बघून काढा, तुम्हाला हे कळल. आता तुम्ही मला वाटतं त्या लेक्चरला नव्हता पहिले आपल्या. नाही. मग ते बघा. आणि दुसरं असं विचारायचं सर, क्रिप्टो तुम्ही एक्सचेंज करणार तर मग त्याला काही लिमिटेशन आहे का? क्रिप्टोला काही लिमिटेशन नसतं, कारण की ते बाहेर हे असते, ब्लॉकचेन थ्रू होत असतं ते ट्रान्झॅक्शन. तुमच्या बँकेत वगैरे काय एवढं कळून येत नाही. नाही, तुमच्याकडे असं मिनिमम अमाऊंट काही असं त्याच्यावर? आमच्याकडे अवेलेबल जेवढा बॅलन्स असेल तेवढा तुम्हाला मी क्रिप्टो देऊ शकतो. अच्छा. हा चालेल. हॅलो सर. हा सर, 2 मिनिट बोलू का? बोला की. हा सर, मला थोडस एक माझा अनुभव शेअर करायचा होता 1 महिन्याचा क्लासचा. हा करा की, चालतंय. हा सर, तर काय झालं सर, मी अगोदर आपला क्लास लावायच्या पूर्वी 2 क्लास केले सर. ओके, ठीक आहे. एका ठिकाणी सर 70,000 फीस होते, एका ठिकाणी 20,000 होती. ओके. तर या पुण्यामध्ये सर ज्या ठिकाणी 70,000 फीस होती त्या ठिकाणी 3 महिने क्लास होता. हा. तर त्या ठिकाणी दुबईवरून शिकवलं जात होतं. आपलं पिक्चर टाकायला जशी स्क्रीन असते ना. हा. तर ते 70,000 रुपये भरून सर त्या 1.5 महिन्यामध्ये एक सुद्धा प्रश्न विचारायला जमला नाही मला कधी त्या सरांना. हा. आणि माझी तिथं धावपळ पण खूप झाली. समजा 2 तास रोज त्या ठिकाणी जायचं, प्रवास 2 तास येणं, 2 तास जाणं. आणि तो क्लास पूर्ण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी शिकवलं बी काय, समजा फक्त ट्रेंड, चार्ट, कॅन्डल्स वगैरे आणि इंडिकेटरची 5-6 स्ट्रॅटर्जी दिल्या. त्या स्ट्रॅटर्जीची सर बॅक टेस्टिंग मी कमसे कम 2 महिने भरपूर केले, वर्ष 2-2 वर्षाची. आणि बॅक टेस्टिंग करून सर नंतर जेव्हा ट्रेड घेतले ना तेव्हा माझा नुसता लॉसच झाला. म्हणजे मला यांना हे सांगत होतं सर नवीन स्टुडंटला, आपला क्लासमध्ये जी 15,000 रुपयामध्ये मला जे शिकायला भेटलंय ते सर खूप छान आहे, खूप छान. म्हणजे मी तो 2 क्लास केले ना, लॉस झाल्याच्या नंतर मी असं सोडूनच दिलं की ट्रेडिंग करायची म्हणून. ट्रेडिंग होऊ बी शकत नाही आणि काही नाही असं वाटलं होतं. पण आपला क्लास केल्याच्या नंतर सर असं वाटतंय मला की मी वर्षभरामध्ये तुमच्यासोबत एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनन म्हणून सर. नाही, 100% तुम्ही फक्त तुमच्या गोल धरून चाला की आणि तुमची ताकद द्या. तुम्ही 1000% द्या मला, मी 100% तुम्हाला प्रॉफिटेबल बनवणार. कारण की तुम्ही ज्या अपेक्षा घेऊन 70,000 रुपये भरले होते, 20,000 रुपये भरले होते, तिथं तुमच्या अपेक्षा भंग झाल्यात, बरोबर ना?
हो सर, नाही नाही, तिथं काय झालं, मी 70,000 भरले आणि मी प्रॅक्टिस पण भरपूर केली सर. पण वेळ भरपूर दिला, पैसे दिले, पण जे मला शिकवलं ना फक्त माझा लॉसच झाला. तेच म्हणते मी, म्हणजे तुमच्या काहीतरी अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षाप्रमाणे तुम्हाला ते मिळालं नाही, बरोबर ना? हो सर. तसंच तुम्ही माझ्याकडे पण एक अपेक्षा घेऊन आलाय, बरोबर ना? हो सर. मग तुमच्या अपेक्षेला जर मी ज्या तुम्हाला सॅटिस्फॅक्शन जर दिलं नाही, लक्षात घ्या, तर तुमचे जे माउथ पब्लिसिटी होणार आहे किंवा तुम्ही जे आपल्या क्लास बद्दलच्या भावना ठेवणार आहे त्या चांगल्या असतील का? नाही ना सर. नसणारच ना, बरोबर ना? मग तुम्हाला काय द्यायचं आहे आणि तुम्हाला कसं घडवायचं हे मला चांगलं माहिती आहे, लक्षात घ्या. हो सर. त्याच्यासाठी तुमचं 100% द्या तुम्ही, 100% तुम्हाला मी प्रॉफिटेबल करणार. सर आताच्या मित्रांसाठी एक तुम्हाला शेअर सांगू का, शेअर म्हणू का, शेअर? कौन कहते हैं फरिश्ते जख्मी नहीं होते, कौन कहते हैं फरिश्ते जख्मी नहीं होते, कमबख्त रिश्ते गवाह है लेकिन वो गवाही नहीं देते, वो गवाही नाही देते. नाही तर आहे का नाही? होय, नाही कसं असते, माणसाला जर ठेच लागत नाही, लक्षात घ्या, ठेच लागल्याशिवाय माणसाला समजत नाही ते. आणि वेळ आल्याशिवाय बरं का सर, हे बघा आता तुमच्यासाठी किंवा आपल्या सगळ्यांसाठी बघा, जिंदगी के रिश्ते हर मोड पे बदलते हैं, जिंदगी के रिश्ते हर मोड पे बदलते हैं, आप जैसे लोग बडे नसीब से मिलते हैं. नाही ते खरं, त्याच्यासाठी भरपूर स्टेज लेवल हे करायला लागते, लक्षात घ्या. 3-4 वर्ष जेव्हा आम्ही धडपडलो तेव्हा कुठं तुम्ही गावलाय आम्हाला आता. तेच महत्वाचं आहे. आणि शेवटी तुमच्यासाठी ते आता एक लेवल चांगले आल्या आणि तुम्ही स्वतःच, माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही तुमचं स्वतःचं 100% द्या, मी 100% तुम्हाला प्रॉफिटेबल करणार. अगदी अगदी. तुम्ही मला सांगा, तुमचा मला मेसेज येतोय, कधी रिप्लाय केलेला नाही असं आहे का कधी? नाही, अगदी अगदी बरोबर. फक्त थोडा वेळ होईल कारण की बॅचेस आहेत, त्यातनं मला वेळ मिळत नाही, पण 100% रिप्लाय येतो की नाही? आम्हाला उलट कौतुक वाटतं, 100% सर येतो. एवढ्यात नाही वेळ काढताय राव तुम्ही, विशेष आहे. काय आता तुम्हाला रिप्लाय येतो. रिप्लाय येतो. आता माझं रुटीन पण तुम्हाला सांगतो, आता बॅच संपल्यानंतर 12 वाजतात. होय, रिप्लाय 12 वाजल्यानंतर सकाळी 6 वाजता उठून परत जिमला जायला लागते. आता जिम रिसेंटली नवीन जिम जॉईन केल्या, कारण की शेवटी पैसे मिळून काय उपयोग होणार नाही, लक्षात घ्या. बरोबर. डॉलर काय ते काय ह्याच्याबरोबर नेता येणार नाहीत. ते म्हणून तर म्हटलं आता बॉडीकडे पण लक्ष दिलेलं चांगलं आहे, म्हणून जिम लावल्या रिसेंटलीच. आणि जिम लावल्यानंतर काय आलं की जिमला एका वर्षाची फी भरली. एका वर्षाची फी भरल्यानंतर स्पिन असतो, तो स्पिन केल्यानंतर आपण विन होतं ना त्यातनं काहीतरी आपल्याला. त्या विन मध्ये मला अनेक वर्षाची जिम फ्री मिळाली. लकी, कारण की 20,000 रुपयाची जिम मला परत फ्री मिळाली एका वर्षाची. त्यामुळं जे मी 2025 मध्ये मला जे करायचं आहे ते 100% मी करणार, या ताकदीनं मी उतरलोय, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर 12 वाजता पहिला बॅच असतो, 12 नंतर 7:30चा दुसरा बॅच असतो, त्याच्यानंतर 9चा तिसरा बॅच असतो. फक्त मध्ये इथं जेवायला फक्त एक टायमिंग मिळतो, तो पण काय असतो, एक 3 ते 6ची एक रेंज असते. या रेंज मध्ये फक्त मी फ्री असतो आणि त्या रेंज मध्ये एक रिप्लाय देतो. नाहीतर संध्याकाळी 12 नंतर 1 वाजेपर्यंत एवढा एक माझ्याकडे वेळ असतो, ह्या वेळामध्ये मी तुम्हाला रिप्लाय देतो. सर मला 2 वाजता दिलाय. होय, 2 वाजता 2:30 वाजता पण मिळणार तुम्हाला. तुम्ही सर काय वेळी जेवण करता रिप्लाय देत आहे, आवाजावरून बोलण्यावर कळतं. होय, रिप्लाय सगळ्या माणसांना रिप्लाय देतो, लक्षात घ्या. कारण की विचारा सर, तुमच्या अनुभवानुसार आपण जे लॉट साईज स्टार्टिंगला प्रॅक्टिससाठी 0.01 यूज करतोय, तर ती म्हणजे कशी आपण इन्क्रीज केली पाहिजे? म्हणजे महिन्यानुसार केली पाहिजे की टार्गेट ठेवलं पाहिजे एखादं की ते मी अचीव्ह केलं आणि मग त्याच्यानंतर मी थोडीशी लॉट साईज इन्क्रीज करतोय? काय वाटतं? हो, केलं पाहिजे. बघा, $100 अकाउंट असेल तर $100 $200 गेल्यावर लॉट साईज वाढवा तुम्ही, बरोबर आहे. परत मी म्हणतोय $100 ट्रेडिंग करून तुम्ही $1,000 मिळवू लागल्या, त्यावेळेला अनुभव चांगला येणार तुम्हाला. अनुभव चांगला आल्यानंतर त्यावेळेला तुम्हाला ज्या समोरनं लाटा येणार, त्या लाटांचं पाणी तुमच्या नाकातोंडात गेलेलं आहे, बरोबर आहे का? हो. मग तुम्हाला त्या पाण्याचा सवय होत्या, बरोबर ना? पहिलाच नाकातोंडात पाणी गेल्यानंतर कसं होतं तुम्हाला, बरोबर ना? वेगळंच वाटणार ना पहिल्यांदा, पण नंतर ते नाकातोंडात पाणी जायला सवय लागणार ना तुम्हाला एक प्रकारची.
हा अंदाज येणार. मग मार्केटची वेव ज्या वेळेला तुम्हाला प्रॉपर समजायला लागतात त्यावेळेला तुम्ही $100 0.02 पण टाकू शकता आणि 0.03 पण टाकू शकता. लक्षात घ्या. कधी टार्गेट ओरिएंटेड ठेवायचं ते बेस्ट आहे. 100 ते 200 झाल्यानंतर लॉट साईज 100 ते 200 नाही, 100ला पण ह्या लॉट साईजवर तुम्ही खेळू शकताय. कधी ज्या वेळेला तुम्ही मास्टर होताय त्यावेळेला. लक्षात घ्या. ज्यावेळेला तुम्ही मास्टर होताय. पण 0.3च्या वरती जरा लगेच जाऊ नका, कारण की 0.3च्या वरती जर 0.5 ला जर गेला तर जरासं वाईपआउट कडे जास्त जाते अकाउंट. पण आणखीन एक होतं ना सर, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण जर क्रिप्टो वेगळं केलं आणि करन्सी वेगळी केली तर थोडं तसं तुमच्या ह्याच्यावर. शेवटी आहे बघा, शेवटी मार्केट हे पूर्ण अल्गोरिदम आहे. शेवटी मार्केटमध्ये कॅन्डलच बनायला लागल्यात. सगळीकडे कॅन्डलच बनायलात ना तुमच्याकडं. फक्त क्रिप्टोचा व्हॉल्यूम जास्त आहे, बिटकॉइनचा इथेरियमचा व्हॉल्यूम जास्त आहे, बरोबर ना. व्हॉल्यूम जास्त असल्यामुळे मॅनिप्युलेशन पण जास्त होणार. तसा गोल्डचा पण व्हॉल्यूम जास्त आहे, मग मॅनिप्युलेशन पण जास्त होणार. हो, काही करन्सी मध्ये लॉट साईज जास्त घेतली तरी हा, मग करन्सीचा व्हॉल्यूम थोडाफार कमी असतो. लक्षात घ्या. सर स्टार्टिंग करन्सी मध्ये कोणती करन्सी बेस्ट राहील? सगळ्यात बघा, स्टार्टिंग मध्ये USD जिथनं स्टार्ट होते, म्हणजे USD पासून जी पेअर स्टार्ट व्हायला त्या करन्सी मध्ये ट्रेड करा. ओके. USD पासून. आणि सर आणखीन एक प्रश्न असा की कधीपासून ट्रेडिंग स्टार्ट करू शकतो क्लासचा? असं क्लास झाल्यानंतर की क्लास चालू असतानाच? हे बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगा. येस सर. हे समुद्र आहे. हो सर. बरोबर आहे. ह्या समुद्रात मी इथं आणि तुम्ही इथं. लक्षात घ्या. बरोबर आहे. हो. मी तुम्हाला 100% सगळ्या गोष्टी फक्त सांगितल्यात, पण तुम्ही अजूनपर्यंत त्या समुद्रात गेलाय काय? नाही गेलाय, बरोबर ना. नाही. मग ह्या समुद्राचा अंदाज रोज काय एकसारखा यायला लागलाय तुम्हाला? नाही. मी सांगितलं तसंच यायला लागलाय तुम्हाला? हा, आता तरी नाही, तरी पण जरा वेगळा येणारच ना. हो. मग ह्या समुद्रावर जे तुम्हाला पवायचं आहे किंवा तरंगायचं आहे समुद्रावर, तुम्हाला त्याचा अनुभव तुम्हालाच घ्यायला पाहिजे ना. येस सर. मग तो अनुभव मी शिकवता घेतला तर चांगला का सगळं झाल्यानंतर घेतलेला चांगला? नाही, शिकवताना घेतलेला चांगला. म्हणजे काही क्युरी आली तर तुम्हाला विचारता येईल. विचारता पण येईल. लक्षात घ्या. आणि का आपला लाईफ टाइम क्लास आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम येणार नाही. क्युरी आली आणि काय याचा प्रश्न येतच नाही. लक्षात घ्या. बरोबर. पण कसं आहे, मी तुम्हाला शिकवते, हा किती टक्क्यामध्ये जायला लागले मार्केट? 5% मध्ये. ओके. आणि हा 95% जो बॉक्स आहे ह्याच्यामध्ये काय यायला लागले? मला येतंय किती? तुम्हाला येते किती? इथं तुमच्याकडे काय होणार? तुमच्याकडे सायकोलॉजी मॅटर करणार, मनी मॅनेजमेंट मॅटर करणार, तुमचं प्रॅक्टिस मॅटर करणार, तुम्ही कोणत्या डोळ्यानं बघायला लागला ते मॅटर करणार, तुमच्याकडे ग्रास्पिंग पॉवर किती आहे ते मॅटर करणार, बरोबर ना. येस सर. ह्या सगळ्या गोष्टी कुठे जातात? ह्या 95% मध्ये जातात. आणि हा 95% माझा भाग नसतो. मी तुम्हाला सायकोलॉजी शिकवू शकतो, मनी मॅनेजमेंट शिकवू शकतो, ग्रास्पिंग कसं करायचं शिकवू शकतो, पण शेवटी अनुभव घेतल्याशिवाय तर येते काय तुम्हाला करता? हे नाही. त्या समुद्रात आम्हालाच पोहावं लागेल. हा, तुम्हालाच पोहावं लागेल. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करा, $100 टाका आणि $100ला 0.01 ने ट्रेड करायला चालू करा. येस सर. आणि सर आता हे 24 तास मार्केट चालू राहतं, मग त्या हिशोबाने आपण कसं त्याचं बघितलं पाहिजे? 24 तास मार्केट चालू असतं, तुम्ही कसं बघितलं पाहिजे? बरोबर. हो. येस सर. हे बघा, आता 24 तास मार्केट चालू असून दे, काय फरक पडणार नाही. तुम्ही $100 जर इन्व्हेस्टमेंट करत असाल, लक्षात घ्या, तर दिवसाला तुम्हाला $100ला किती पैसे मिळवायचे आहेत ह्याचं तर नियोजन असलं पाहिजे पहिल्यांदा. हो. $5 तुम्हाला मिळवायचे, बरोबर ना. मग समजा सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत जर तुम्हाला $5 मिळाले तर तुम्ही थांबू शकत नाही? हो, थांबू शकतो, बरोबर ना. का सांगतो तुम्हाला? 8 ते 2 जो असतो त्यावेळेला मार्केट तुमचं प्रॉपर ऐकणार. लक्षात घ्या. अच्छा. इथं व्हॉल्यूम कमी असतो थोडाफार. आणि ज्या वेळेला 7 वाजल्यापासून संध्याकाळी साधारण 9:30 पर्यंत इथं डेंजर व्हॉल्यूम असतो. लक्षात घ्या. इथं तुमचं मार्केट ऐकणार नाही. लक्षात घ्या. इथं तुमची ग्रास्पिंग पॉवर जास्त पाहिजे, कारण की लिक्विडिटी कुठं हंट व्हायला लागले ही समजायला लागतं इथं, तरच तुम्ही इथं ट्रेडिंग करू शकता. ओके. परत आता इथं समजा इथं तुम्हाला प्रॉफिट झाला नाही तर मग संध्याकाळी 10 ते संध्याकाळी 12 पर्यंत तुम्ही प्रॉफिट करू शकता परत.
येस सर. हा, मग इथं जर समजा सकाळी जर $3 प्रॉफिट झाला तर इथं $2 घ्यायचा. ओके. बरोबर ना? सध्या Yes, sir. स्टार्टअपला लक्षात घ्या, सध्या स्टार्टअपला. आणि ज्यावेळेला एकदा गोष्टी समजा लागल्या की मग हा जो ह्या लाटा आहेत, ह्या डेंजर लाटा आहेत, 7 ते 10च्या रेंजच्या किंवा 7 ते 9.5च्या ज्या रेंजच्या लाटा आहेत त्या डेंजर आहेत. सगळ्यात जास्त ट्रेडर इथं फेल जातात, लक्षात घ्या, इथं या रेंजमध्ये. ओके. पण एकदा व्ह्यू आणि बाकीच्या गोष्टी कळाल्यानंतर मग काय हा पण मग कळत नाही. म्हणजे कसं, जसं समुद्राच्या लाटा तुमच्या नाकातोंडात जायला लागल्यात, सवय झाल्या तुम्हाला, मग त्यावेळेला ह्याचा पण काय फरक पडणार नाही. ओके. लिक्विडिटी हंट म्हणजे काय? तर क्लास तुमचा 1 तास असतो का? क्लास किती वेळा असतो तुमचा? हो का, क्लास 9ला चालू झाला आणि आता किती वाजलेत? 11 वाजता सर तरी. ऍडव्हान्स तुमच्या लावल्यावरती ऍडव्हान्स पण असंच असतो. आता जसं तुम्हाला वेळ मिळाला ना तसंच ऍडव्हान्स. प्रत्येक माणसाचा प्रश्न सुटल्याशिवाय क्लास बंद होत नाही. सर आणखीन एक प्रश्न असा होता की आता सपोज ट्रेड चालू केलं तर आता आयडियम जे हायर लो किंवा मार्केट कोणत्या ट्रेंडला चाललंय हे कळण्यासाठी तर आम्हाला एकदम बॅकला जाऊन टेस्टिंग करावं लागेल. मग त्याच्यासाठी काही सोल्युशन? बॅकला जाऊन टेस्टिंग, पहिल्यांदा प्रॅक्टिस चालू करा. मी आयडियम जे शिकवलं ते तर कळालं का नाही तुम्हाला? हो, कळालं. हा, मग त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्ही काय करा, तुमच्यासाठी ग्रुप पण आहेत आपल्याला, ग्रुपला तुम्ही टाका आयडियम मार्किंग करून. काय चुकलं असेल तर तिथे रिप्लाय देतोय मी. येस येस येस, सकाळी तर झालं आपलं त्या विषयावर बोलून. हा, काय चुकलं असेल तर मी रिप्लाय देतोय, लक्षात घ्या. ओके. सर लिक्विडिटी हंट म्हणजे काय? हे का लिक्विडिटी, तुम्ही मला एक सांगा, मार्केटमध्ये लिक्विडिटी नावाचा प्रकार आलाय. म्हणजे समजा हा तुमच्याकडे सपोर्ट आहे आणि हा रेजिस्टन्स आहे. या सपोर्टवर लोक काय करतात? बाईंग करतात. त्यांचे स्टॉप लॉस कुठे इथं असतात ना, खाली असतात. या रेजिस्टन्सवर लोक काय करतात? सेल करतात. त्यांचं स्टॉप लॉस कुठं असतं? इथं असतात ना, त्याच्या हायर पॉइंट. हा, मग हे स्टॉप लॉस, या स्टॉप लॉसला काय म्हटलं जातं? लिक्विडिटी. या स्टॉप लॉसला काय म्हटलं जातं? लिक्विडिटी. यांचं एसएल हंटिंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मार्केट मेकरला प्रॉफिट होत नाही. मग मार्केट मेकर कशावर जगतात? लिक्विडिटीवर. कळलं का? आता हे फाइंड कसं करायचं, काय करायचं, याला सगळं तुम्हाला आपला पूर्ण कोर्स करायला पाहिजे आणि त्याला प्रॅक्टिस करायला पाहिजे. मग समजणार लिक्विडिटी काय आहे तुमच्याकडे. निफ्टीचं करेक्शन कुठपर्यंत बघताय तुम्ही? निफ्टी बघायला नाही मी भरपूर दिवस. करेक्शन मोठ्या टाइम फ्रेम वरती एकच मिनिट चेक करूया. हा एक अपच दिसतोय. हा, निफ्टीचं मला तर टार्गेट हे दिसते बघा, 21,200. 21,200 टार्गेट दिसते. 21,200 नंतर ना हा जो फेअर व्हॅल्यू गॅप आहे, हा फेअर व्हॅल्यू गॅप थोडाफार सपोर्ट करेल आणि मार्केटला थोडंफार वरती ढकलेल. आणि सर हे कोणतं इंडिकेटर यूज करतात तुम्ही? ते इंडिकेटर वगैरे तुम्हाला मी देणार आहे. ते ओके, मेसेज करा मला, तुम्ही मेसेज करा मला. हो सर. हो का, उद्या निफ्टी जर तुम्ही करत असाल तर या हायकडे फोकस करा. ओके. या हायकडे फोकस करा, म्हणजे मार्केट वरती जाणार नाही. हा हाय स्वीप करून मार्केट खाली जाणार, लक्षात घ्या. ह्या हाय स्वीप करून मार्केट खाली जाणार, लक्षात घ्या. किंवा डायरेक्ट पण मार्केट खाली जाऊ शकते इथनं. आणि सर गॅप अप आणि गॅप डाऊन झाल्यानंतर आयडीएम कसा वर्क करतो छोट्या टाइम फ्रेम मध्ये? गॅप अप आणि गॅप डाऊन त्याचा काही संबंध नाही. आयडीएम हा एक स्ट्रक्चर मॅपिंग आहे, लक्षात घ्या. गॅप अप आणि गॅप डाऊनचा काही संबंध नाही. बघा इथं गॅप डाऊन आलाय, बरोबर, इथं पण गॅप डाऊन आलाय, पण आयडीएम हा एक पुलबॅक आहे. ओके. आणि हा पुलबॅकला मार्क केला. आयडीएमला मार्केटनं अजूनपर्यंत घेतलंय काय? नाही घेतलेलं. मग इथं काय झालंय, हा आयडीएम घ्यायला येणार नाही मार्केट, लक्षात घ्या. अच्छा, हा आयडीएम घ्यायला येणार नाही मार्केट, कारण की इथं काय झालंय, मार्केट डायरेक्ट गॅप अप झालंय, गॅप डाऊन झाले, गॅप डाऊन. आणि गॅप डाऊन झाल्यानंतर ना आज सेल साईडचा चांगला ट्रेड होता, लक्षात घ्या. ह्या एवढ्या एरियामधनं आज सेल साईडचा चांगला ट्रेड होता. तो चांगला ट्रेड तुम्हाला वरच्या साईडला सापडला असता. हो का, इकडे वरच्या साईडला बघा, इथं बरोबर ट्रेड सापडत होता. तो इथनं सेलिंगला तुम्ही बसून सेलिंग मध्ये प्रॉफिट कमवू शकत होता त्यावेळेला.
सर उद्या फक्त एसआयपीच हो सर एक मिनिट एसआयपी कसं काय होती लय आता 4-5 रुपये लॉस मध्ये चाललंय की एसआयपी अहो शेवटी एसआयपी मध्ये एक गोष्ट सांगितल्यासारखे की मार्केट जर पडलं तर तुमची एसआयपी पण लॉस मध्ये जाते, लक्षात घ्या. हा ना मग त्याच्यापेक्षा रोजचा तुम्ही 1% प्रॉफिट घ्या की एसआयपी कशाला लावायला लागत्या. बंद करू का एसआयपी? बरोबर ना. 240 ट्रेडिंग सेशन असतात, 240% एसआयपी देते का तुम्हाला वर्षाला? नाही 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 मग रोजचा 1% घ्यायला शिका की. होय की. बरोबर आणि ना. काय झालंय सर करून आता म्हणजे काय होतं retirement- सर की पैसे सेव्ह नाही होत, आले की खर्च होऊन जातात, त्याच्यामुळे एसआयपी करून टाकले. खरं काय आहे, शेवटी एसआयपी केली, 1 लाख रुपयाची एसआयपी केली आणि 1 लाख रुपयाला काय मिळालंच नाही. शेवटी 5,000 रुपये मिळाले समजा तुम्हाला. शेवटी 5,000 रुपये तुम्हाला समजा मिळाले, तर काय त्या 1 लाख रुपयाची काय 5,000 ची काय व्हॅल्यू झाली का 1 वर्षानंतर ना? तर आता तसंच झालंय 16,000 इन्फ्लेशन मध्ये झालं ना. ETF घ्या ना त्याच्यापेक्षा. हा मग त्याच्यापेक्षा दिवसाला 1% घ्या तुम्ही. हे पैसे काढून तुम्ही प्रॉफिट करा, काहीतरी वस्तू घ्या त्याच्या बदली, ती वस्तू तर राहील ना आयुष्यभर तुमच्या जवळ. येस सर. मार्केट एसआयपी, LIC, म्युच्युअल फंड किंवा बाकी बँका यांच्यापेक्षा मार्केट जास्त प्रॉफिट देते. फक्त कसं आहे, माणसाची जी लालच आहे की नाही, लालच ती खूप डेंजर आहे. त्यामुळे माणूस मार्केटमध्ये टिकत नाही. फक्त नाही नाही आम्ही टिकणार, आम्ही मेलो तरच गेलं बघा आता. स्वतःला तुम्हाला प्लास्टिक बनवायला पाहिजे बघा. या पृथ्वीवर फक्त प्लास्टिकच टिकते. नाही सर, प्लॅस्टिकचं पण सोल्युशन आलंय की. तेच म्हणाले. सर इंडियन मार्केटमध्ये जर आपण 2 गोष्टी डिवाइड केल्या, निफ्टी बँक निफ्टी आणि स्टॉक्स, तर ICT SMC कन्सेप्ट म्हणजे ह्या दोघांना पण सारखीच वर्क होते. कसा व्ह्यू आहे सर तुमचा? सगळीकडे वर्क होणार आहे बघा. ICT तुमच्याकडे इंडियन स्टॉक मार्केटला वर्किंग होते, इंडियन फ्युचर मार्केटला वर्किंग होते, इंडियन ऑप्शन मार्केटला वर्किंग होते, इंडियन कमोडिटी मार्केटला वर्किंग होते. आणि कुठलं मार्केट राहिलं? हे स्टॉक झालं पहिलं, हे फ्युचर झालं, हे कमोडिटी झालं, हे ऑप्शन झालं. आणि कुठलं मार्केट आहे? जिथं कॅन्डलस्टिक आहे सगळी वर्क होणार. इथं वर्किंग होणार. परत फॉरेक्स मध्ये, क्रिप्टो मध्ये वर्किंग होणार. परत फॉरेक्स मध्ये स्टॉक मध्ये वर्किंग होणार. फॉरेक्स मध्ये फ्युचर मध्ये वर्किंग होणार. ऑप्शन मध्ये वर्किंग होणार. फॉरेक्स मध्ये प्लस कमोडिटी मध्ये वर्किंग होणार. म्हणजे जिथे कॅन्डल दिसायला लागल्या तिथं सगळीकडे नॉलेज आपलं वर्किंग होते. फक्त आपल्या क्लासचं नाव फॉरेक्स ट्रेडिंग असलं म्हणजे फॉरेक्स शिकवत नाही आपण तुम्हाला टेक्निकल अनालिसिस शिकवलंय कॅन्डल मध्ये. फक्त या सिल्वर ग्रीन स्क्रीनच्या, सिल्वर जी स्क्रीन आहे त्याच्या आतमधलं शिकवलंय. त्याच्या बाहेरची स्क्रिप्ट कधी कोणती आहे मी बघा म्हणले तुम्हाला? नाही. मग सगळे लागते. फक्त ऑप्शन मार्केटमध्ये थोडासा डिके होते म्हणून लोक प्रॉब्लेम मध्ये जातात, लक्षात घ्या. म्हणजे सर लॉंग टर्म साठी आपण स्टॉक्स ऑब्झर्व केले तर त्याच्यामध्ये स्टॉक्स घेऊ शकतो? हा, घेऊ शकता तुम्ही. त्याच्यासाठी टाइम फ्रेम वेगळे असतात. त्या टाइम फ्रेमवर त्या नॉलेज गेन करावं लागतं. ओके सर. हा बोला. ओके, थँक्यू सर. आपण सर मधातून ट्रेड घ्यायचा राहिलं तर IDM सुरुवातीपासून मार्क करणं आवश्यक राहते का? होय, सुरुवातीपासूनच करणार. मधनं आधनं केलं तर चुकणार ना. मार्केट कुठनं खाली गेले, कुठं पुलबॅक आलाय, काय आलाय समजत नाही. बरोबर ना. मग सुरुवातीपासून करावं लागते जिथनं स्टार्ट. पण 4 आवरला टाइम फ्रेमला गेल्यानंतर सुरुवातीच्या पाठीमागच्या कॅन्डल तुम्हाला दिसायला बंद होतात. हो सर. बरोबर ना. मग त्याच्यासाठी हा आम्हाला इंडिकेटर मदत करतो. हा इंडिकेटर आम्हाला ऑटोमॅटिक मदत करून द्यायला लागला बघा. दिसतो का मदत करून? हो सर. आता इथं बघा, इथं काय तयार झाला, इथं लोअर हाय झाला, इथे हा लोअर लो झाला. कोणता ट्रेंड आहे? डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड. मग डाऊन ट्रेंड मध्ये प्रीमियम मध्ये सेल करायचं का डिस्काउंट मध्ये? प्रीमियम मध्ये सेल करायचं. प्रीमियम मध्ये. मार्केट प्रीमियम मध्ये गेलं का? गेलं सर. सेल केला का मी? हो सर. आलं? येस सर. चालतंय. बाकी आणि कोणाची अडचण आहे? काय प्रॉब्लेम? नाही सर. सर उद्या पण 9 वाजताच क्लास असणार ना? हो हो. ओके सर. चालतंय, ठीक आहे. मग उद्याच्या लेक्चरला भेटू आपण. गुड नाईट सर्वांसाठी. थँक्यू सो मच सर. गुड नाईट. थँक्यू सर.